एका मोठ्या क्रिकेट स्पर्धेचा भाग बनतोय तो अनुभव त्यांचा क्रिकेटचा सुरू होतोय. दरम्यान वेगवान तेज तर्रार मारा गोलंदाजीचा मागच्या सामन्याच्या सुरुवातीला जशी आपण गोलंदाजी पाहिली होती शुभमची तशीच सुरुवात एका भेदक वेगानं ते करतायत. समोर बॅटर आहेत शशिकांत आणि नॉनस्ट्रायकिंग एंडला निखिल यांना आपण पाहतोय. मागच्या सामन्यामध्ये निखिलची फलंदाजी आपण पाहिली, शशिकांतची पाहिली, त्यानंतर तिसऱ्या क्रमांकावर रोहन आले आणि प्रत्येकाने एक चांगली स्टार्ट दिली. वरच्या फळीतील फलंदाजांनी चांगला खेळ सादर केला. पण या ठिकाणी आता म्हणतात ना की प्रेक्षक तुमचा आदर तेव्हा करतील जेव्हा तुम्ही तुमचा चांगला खेळ सादर कराल आणि तो आता शुभमने सादर केलेला आहे. पहिल्या 2 चेंडूंवर त्याने इम्प्रेस केलंय. वेगवान चेंडूंची व्यवस्थित त्यांनी जोड घातलेली आहे. फलंदाजाला अडकवण्याचं काम केलंय. लेफ्ट हँडर बॅटर उंचपुरा शरीरयष्टीचा फलंदाज स्ट्रगल करताना पाहायला मिळतोय. मागे सरकले, जागा बनवली, रूम क्रिएट केला, कट करण्याचा प्रयत्न, अजूनही धावफलकावर दिसत नाहीये. कारण या ठिकाणी प्रत्येक चेंडूच्या माध्यमातून फलंदाजाच्या मनस्थितीला घाव घालण्याचं काम गोलंदाज शुभम करतायत. बॅक टू बॅक 3 डॉट बॉल्स त्यांच्या वतीने आलेले आहेत. नाणेफेक जिंकून फलंदाजीचा निर्णय जरी घेतलाय राजमुद्रा विक्रोलियन्स या संघाने, पण त्यासमोर एक तगडी गोलंदाजीची सुरुवात देत आहेत गोलंदाज शुभम. अजून एक बॉल डॉट येईल, पण या ठिकाणी बॅकअप नव्हतं, विकेट किपर नव्हता, त्यामुळे ही धाव मिळते जी असेल बाईटची विथ द बॅट. अजूनही ती सुरुवात मिळत नाहीये राजमुद्रा विक्रोलियन्स या संघाला. प्रत्येक सामना वेगळ्या धर्तीचा असेल, प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही वेगळं पाहायला मिळेल, प्रत्येक सामन्यामध्ये काही ना काही नाविन्य हे खेळाडू घेऊन येणार आहेत. आणि पाहूया या सामन्यामध्ये नेमकं ते नाविन्य काय असेल, कुठल्या संघाच्या वतीनं असेल. फोर्स केला बॉलला, प्रॉपर एलिव्हेशन. या मैदानामध्ये अशाच फटक्याची गरज आहे. फटक्यामध्ये आहे वजन. धावा मिळतील अर्धा डझन. येतोय षटकार फलंदाज निखिलच्या बॅटमधून. सुरुवात जी भन्नाट दिली होती गोलंदाज शुभमने, पण त्या सुरुवातीवर कुठेतरी प्रश्नचिन्ह निर्माण करण्याचं काम आता फलंदाज निखिल करतायत. आणि कमी उंचीचा हा षटकार त्यांच्या बॅटमधून येतोय. परफेक्ट व्ही मध्ये हा स्ट्रोक खेळलाय. तुमचा जर स्ट्रेट बॅटेड फटक्यांवर जास्तीत जास्त विश्वास असेल तर हे क्रिकेट तुमच्यासाठी. प्लेस वन तितका सुंदर झेल. एक्सपेक्ट द अनएक्सपेक्टेड यालाच म्हणतात क्रिकेट. आजचा दिवस उमरचा राहिलेला आहे. पहिल्या सामन्यामध्ये उत्तम दर्जाची फलंदाजी आणि आता उत्कृष्ट दर्जाचं क्षेत्ररक्षण. जबरदस्त इम्पॅक्ट टाकतायत. कारण ज्या फलंदाजाने डोकेदुखी देण्याचं काम केलं होतं त्या फलंदाजाला उमरच्या माध्यमातून बाद करण्यात शुभमला यश मिळालेलं आहे. शुभमच्या खात्यात विकेट जाते. रिप्लेमध्ये आपण पाहतोय जागा बनवली होती, पण बघा किती कमी वेळामध्ये फ्रॅक्शन ऑफ सेकंड स्वतःला ऍडजस्ट केलं. डावीकडे ते झुकले आणि तो सुंदर झेल टिपला. आणि आजची संध्याकाळ सुद्धा आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न उमरचा पाहायला मिळालाय. थोडं अंग चोरलं होतं हा स्ट्रोक खेळताना. डावीकडे सरकले, त्यांना म्हटलं होतं की गॅप मिळेल गल्लीमध्ये, पण चांगलं क्षेत्ररक्षण उमरचं पाहायला मिळालंय. नवीन फलंदाज मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत रोहन, ज्याचा आपण उल्लेख या अगोदर केला होता. रोहन साळुंकेसाठी मागचा सामना खूप चांगला राहिला आहे, ज्यांच्या वतीनं जवळपास 12 धावांचं योगदान त्यांनी आपल्या संघासाठी दिलं होतं. आणि पुन्हा एकदा तशाच योगदानाची गरज आहे. एका सामन्यामध्ये चांगलं खेळून चालत नाही. जेव्हा तुम्ही एका शृंखलेमध्ये खेळता प्रत्येक सामन्यामध्ये तुमच्या वतीनं तसंच वेटेज फलंदाजीचं किंवा गोलंदाजीचं पाहायला मिळालं पाहिजे. दरम्यान पहिल्या षटकाचा खेळ संपला आणि पहिल्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर विकेट मिळालाय शुभमला. दर्शन नवीन गोलंदाज स्लाइस केलाय बॉलला, जागा बनवताना बॉल हवेत आहे. दरम्यान पाहूया, 1 धाव तर पळून पूर्ण केलेली आहे. अंपायर्स कॉल काय येतोय पाहूया, इम्पॅक्ट कुठे झाला ते पाहूया. आणि येस अंपायर, आणि या 4 धावा मिळत आहेत. जबरदस्त कनेक्शन बॅट आणि बॉलचं आणि त्यानंतर 4 धावांचं इंटेन्शन फलंदाज शशिकांत पूर्ण करतोय. ज्या शशिकांतला तो सूर गवसला नव्हता पहिल्या षटकामध्ये शुभमच्या विरोधात खेळताना, पण आता सर्व गोष्टी त्यांनी पाहिल्या. एका बाजून निखिलच्या वतीनं तो षटकार आला आणि त्यानंतर आता मी सुद्धा ती तयारी करतोय. या दुसऱ्या षटकाच्या सुरुवातीला चौकार त्याच्या वतीनं मिळतोय टीम राजमुद्रा विक्रोलियन्सला. धावसंख्या पोहोचते नेल्सन फिगरवर. 11 धावा 1 गडी बाद. 9.43च्या गतीनं हा धावफलक पुढे सरकतोय. टॉस जिंकून आता फलंदाजीचा निर्णय रास्त ठरवण्याचं काम आता फलंदाज करतायत. दर्शनचं स्वागत चौकाराने केलंय शशिकांतने. हो यावेळेस बघा हवेत आहे बॉल. क्षेत्ररक्षक 2 आहेत. बॉल अडवतील त्या ठिकाणी बिहाइंड बॉल ऑरेंज. 1 धाव तर मिळते. दुसऱ्या धावासाठी प्रयत्न जात नाही आणि आता आत्मविश्वास दिसतोय फटक्यांच्या निवडीमध्ये.
कधी कधी 8 षटकांच्या फॉर्मॅटमध्ये तुम्हाला सेट होण्यासाठी वेळ लागतो आणि जर वेळ लागतोय तर तो गुन्हा नाही आहे, तुम्हाला वेळ मिळते सुद्धा स्वतःला सेट करण्यासाठी. आणि त्यासाठीच शशिकांत याने पहिल्या षटकावर थोडासा वेळ घेतला आणि आता या षटकामध्ये त्या वेळेला आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न केला. चांगला खेळ त्यांच्या वतीनं. ऑन साईडला पूल केलंय, बॉल छतावर धडकतोय, वसीम त्या ठिकाणी पोहोचतील. तोपर्यंत एकदा होते पूर्ण, एखादा विचेवर धावसंख्या पोहोचते 13 या आकड्यावर. जेव्हा जेव्हा तुमची पडझड व्हायला लागते अशा वेळेला तुम्हाला जास्त धडपड करावी लागते आणि आता विकेटचा शोध घेण्यासाठी तेच करणं गरजेचं होऊन बसलेलं आहे. कारण दोन्ही फलंदाज आता सेट झालेत, जवळपास चांगल्या फटक्यांच्या निवडीमध्ये दिसत आहेत. एका बाजूने शशिकांत यांनी आता तो हल्ला बॉल केलेला आहे, धावांसाठी त्यांचे प्रयत्न जिकिरीचे दिसत आहेत. आणि यावेळेस बघा स्ट्रोक ऑफर केला नाही, त्यामुळे आता थांबावं लागेल. चांगली गोलंदाजी आता आपण म्हणू शकतो. पहिल्या चेंडूवर 4 आल्या, त्यानंतर बॅक टू बॅक 2 सिंगल, त्यानंतर हा डॉट. कुठल्याही गोलंदाजासाठी डॉट बॉल देखील तितकेच आवश्यक आहेत, कारण पूर्वार्धामध्ये 6 धावा त्यांच्या वतीने खर्च झालेले आहेत आणि आता त्या गमावलेल्या आत्मविश्वासाला परत आणण्यासाठी डॉट बॉल देखील मोठी भूमिका घेत असतो. धावसंख्या 13. आपण 12 होता. आपण टाचांवर बॅलन्स करून ऑन साईडला हॉरिझॉन्टल स्ट्रोक खेळला. क्षेत्ररक्षक होते, मिड विकेटला प्रॉपर बॉल कलेक्ट करू शकले नाही, तोपर्यंत एकदा होते पूर्ण. धावसंख्या जाते आता 14 या आकड्यावर. शेवटचा एक बॉल बाकी आहे या दुसऱ्या षटकातला. आता प्रत्येकाने हे क्रिकेट व्यवस्थित पाहिलं, चेक केलं की कुठल्या फेजमध्ये किती धावा यायला हव्यात. 8 षटकं आहेत तर सगळ्यांनी वेगवेगळ्या फेज बनवल्या असाव्यात. पहिली 2 षटकं, मध्यांतर, क्लायमॅक्स. ऑन साईडला हॅमर करण्याचा होता प्रयत्न, बॉल अजूनही कलेक्ट नाही झालाय. दरम्यान होते पूर्ण 1 धाव. जी चर्चा मी केली होती या अगोदर की विकेट किपर ठेवणं आता बंधनकारक होऊन बसलेलं आहे कुठल्याही कॅप्टनसाठी, कारण 22च्या धावा देखील तुम्हाला त्रास देऊन जातात. दरम्यान 2 षटकांचा खेळ संपला. धावसंख्या जाते 15 या आकड्यावर. 15 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 1 विकेट. आपण पाहतोय फोर्स कप 2024 वेट विकेट लीग. संध्याकाळच्या या वातावरणामध्ये आपण एन्जॉय करतोय ही स्पर्धा, फ्लड लाईट्समध्ये एन्जॉय करतोय ही स्पर्धा. फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर वेट विकेट लीग हे प्रेक्षकांच्या पसंतीस उतरलेली स्पर्धा आहे. बघा, करायचं तर चांगलं. रोहन गुप्ते यांच्याशी चर्चा केल्यावर फक्त एकच वाक्य आम्हाला ऐकायला मिळेल, करायचं तर चांगलं, नाही तर करायचं नाही. तर हे वाक्य मला असं वाटते खूप आयोजकांच्या मनामध्ये देखील घर करेल. म्हणजे येणाऱ्या काळामध्ये तुम्हाला नवनवीन चांगल्या चांगल्या संकल्पना पाहायला मिळतील. आयडियाज प्रत्येकाच्या मनात असतात, फक्त प्रत्येकाची ती हिंमत असायला हवी की त्या आयडियाजला आपण मैदानात घेऊन यायला हवं. आणि बंटीदादा आणि रोहनदादा यांच्या वतीनं फोर्स कप आपण पाहतोय. दरम्यान धावसंख्या झालेली आहे 15. आणि आपण आता ती ॲनिमल थीम पाहतोय. प्रत्येकाच्या जर्सीवर लायन्स, रॉयल वॉरियर्सच्या टी शर्टवर आपण पाहतोय. दरम्यान 1 धाव होते पूर्ण. आणि मला तो लाईव्ह ड्रॉ सुद्धा पसंत पडला होता. मी तुम्हाला लगेच फोन करून विचारलं की इतक्या वेगानं ते ॲनिमेशन्स प्रॉपर तुम्ही स्क्रीनवर आणताय, लगेचच अँकर रोल होतोय. अँकरचं बोलून झाल्यानंतर प्रेक्षकांना काय दाखवायला पाहिजे ते कळते. तर या नवनवीन गोष्टी ज्या टेक्निक्सच्या असतात फोर्स 1च्या ऑपरेटर्सकडून खूप चांगल्या जोपासल्या गेल्या. चला पुन्हा एकदा पावसाची हजेरी, आणि हीच तर आवश्यकता या स्पर्धेची. 16 धावा 1 गडी बाद. आणि आता पावसाच्या सरी खांद्यावर घेत असताना आता क्रिकेट खेळायचं आहे. बघा, शाळेत असताना पाऊस आवडायचा, म्हणजे शाळेभोवती जर तळ साचलं तर तुम्हाला सुट्टी मिळायची. आता क्रिकेटच्या खेळामध्ये देखील तुम्हाला पाऊस आवडतोय. पाऊस हा प्रत्येकाला पसंत पडत असतो, तुम्ही लहान असा मोठे असा. पावसाचा जो आनंद घेण्यासाठी आपण प्रत्येकजण आसुसले असतो. पण पाहूया ह्या पावसाच्या आगमनाने फायदा कोणाचा होतोय. सिच्युएशन थोडीशी बदलेल. चला, मिस्टर विपुलजी पांडुलकर, पोलिंग स्पोर्ट्सचे सर्व आपणास विनंती करतो, आपण देखील व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. विपुलजी पांडुलकर, पोलिंग स्पोर्ट्सच्या माध्यमातून आपण विविध इव्हेंट्स पाहतोय, क्रिकेटच्या स्पर्धा पाहतोय. आजच त्यांची स्पर्धा सुरू आहे, गंगाईस फाउंडेशन. आणि फोर्स 1 लाईव्हला विशेष योगदान विपुलजी पांडुलकर यांचं राहिलेलं आहे. आपलं सहर्ष स्वागत आम्ही करतोय. या व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. बघा, पावसाच्या या मंद सरी तुम्हाला स्क्रीनवर पाहायला मिळतात. आमचे कॅमेरामॅन देखील खूप चांगल्या पद्धतीने प्रत्येक गोष्ट प्रेक्षकांसमोर आणतात. फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीवर आपण ही स्पर्धा पाहतोय. महा 203 अस्सल शेगाव कचोरी याचा देखील आपण आनंद घेऊ शकताय. कांदिवलीला आपलं आउटलेट आहे. तर हा एक वाईड अँगल आपण पाहतोय या टर्फचा. यस, मॅच ऑन होते.
धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 16. बॉल्स डिलिव्हर झालेले आतापर्यंत एकूण दोन चेंडूचा खेळ संपलेला आहे या षटकातला. पुन्हा एकदा शुभमला बोलवण्यात आलंय बॉलिंगसाठी. स्ट्रायकिंग एंडला आपण फलंदाज पाहतोय तो म्हणजे शशिकांत. नॉन स्ट्रायकर एंडला रोहन साळुंके. आतापर्यंत चांगली स्ट्राईक केली शशिकांतने, पण कॅप्टन देखील हुशार आहे यार स्पोर्ट्सचा. या ठिकाणी बघा, ही प्राइसलेस विकेट असू शकेल का? या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत. डेंजर एंडला कोण आहे या गोष्टी पाहून तुम्हाला जायचंय, पण अजूनही शहनिशा करणार आहोत आपण. थर्ड अंपायरच्या दिशेने नासिर सर येतात आणि ते चेक करतील वेगवेगळ्या अँगल्सने की रोहनला थांबायचंय की रोहनला जायचंय. बघा, कधी कधी फलंदाजाला माहिती असते की मी पॉपिंग क्रीजमध्ये पोहोचलोय की नाही, पण कधी कधी क्लोज कॉल असतो आणि हा क्लोज कॉल आहे आणि म्हणूनच रोहनचं थांबणं खरं तर आवश्यक आहे राजमुद्रा विक्रोळीयनसाठी. पण पाहूया, या विकेटचं महत्त्व ठाऊक आहे रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्सला आणि म्हणूनच आता प्रत्येक प्रेक्षकाच्या नजरा समालोचन कक्षाकडे वळलेल्या आहेत की समालोचन कक्षातून निर्णय नेमका येतोय काय. थर्ड अंपायरच्या भूमिकेत आपण नासिर सरना पाहतोय. 6 कॅमेऱ्याच्या वतीनं आपण प्रत्येक घडामोडीला व्यवस्थित शहानिशा करून अभ्यासतोय आणि ते निर्णय तुम्हापर्यंत अचूक येतील. शाश्वती आम्हाला आहे. अजून एक ॲनिमेशन तुम्हाला पाहायला मिळते डिसिजन पेंडिंगच्या बाजूला. वेगवेगळ्या गोष्टी प्रेक्षकांना आवडत असतात. कार्टून कॅरेक्टर्स प्रेक्षकांना आवडत असतात. काही गोष्टी कार्टून कॅरेक्टरच्या माध्यमातून खूप चांगल्या पद्धतीने आपण प्रेक्षकांपर्यंत पोहोचू शकतोय. जसा मी उल्लेख केला की क्लोज कॉल आहे, अगदी क्लोज आहे, त्याचमुळे तो वेळ लागतोय आणि लगेचच मनोज गोडेकर सरांनी डिसिजन पेंडिंगसाठी कूच केली आणि तुम्हाला स्क्रीनवर डिसिजन पेंडिंग पाहायला मिळते. तिसऱ्या पंचांकडे आपण पोहोचलोय या निर्णयासाठी. दोन्ही संघांच्या खेळाडूंच्या नजरा समालोचन कक्षामध्ये आहेत, कारण हा विकेट मोठा बदल घडवून आणणार आहे दोन्ही संघांसाठी. म्हणूनच थोडा वेळ लागतोय निर्णय येण्यासाठी. प्रथमच पावसाळी टर्फ क्रिकेटच्या सामन्यांना आपण अनुभवतोय, साक्षीदार होतोय फोर्स कप या वेट विकेट लीगच्या स्पर्धेचा. आणि पहिल्या पर्वामध्ये घडलेल्या गोष्टी लक्षात राहतात आणि फलंदाज बाद आहेत. रोहनला परतावं लागते आणि यस, मोठा धक्का आहे हा राजमुद्रा विक्रोळीयन्सला. या टर्फमध्ये आपण थोडासा सांभाळून खेळ करणं गरजेचं आहे, कारण हे जे अंतर आहे 21 यार्डचं, ते 21 यार्डचं अंतर काढण्यासाठी तुम्हाला ती तयारी करावी लागते. आपण एका छोट्या क्षेत्रफळाच्या मैदानात आहे आणि त्याचमुळे अशा वेळेला तुम्हाला तो अभ्यास करायचा आहे की तुम्ही किती वेळामध्ये तुमच्या आवडत्या एंडला पोहोचणार आहात. आता स्ट्रायकर एंडला नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतोय इस्तियाकला आपण पाहणार आहोत स्ट्रायकर एंडला, आणि नॉन स्ट्रायकर एंडला शशिकांत अजूनही आपल्या प्रयत्नांची पराकाष्ठा करताना पाहायला मिळालेत. धावसंख्या 16 झाले, 16 धावा गडीबाद झालेल्या आहेत आतापर्यंत 2. राजमुद्रा विक्रोळीयनची सुरुवात चांगली होती. दुसऱ्या षटकामध्ये सुद्धा आपण जर पाहिलं तर धावांचा वेग वाढवण्याचा प्रयत्न सुरूच होता, पण आता या षटकामध्ये पाहूया पुन्हा एकदा शुभमने आपला इम्पॅक्ट टाकलेला आहे, गोलंदाजीचा वरचा स्तर दाखवलेला आहे. त्या ठिकाणी उमर आहे तर त्या ठिकाणी तुम्हाला धाव मिळणार नाही आणि खूप चांगल्या पोझिशनमध्ये उमर स्वतःला ॲडजस्ट करतायत. इतक्या कमी वेळामध्ये ते स्वतःला स्ट्रेच करतायत, व्यवस्थित बॉलवर पोहोचतायत. क्षेत्ररक्षकांची देखील प्रशंसा होते क्रिकेटच्या खेळामध्ये. क्लासिक हिट, स्ट्रेट हिट, क्षेत्ररक्षक आहेत प्रणय, थ्रो बॉलिंग एंडला, पण एक धाव वेगानं पूर्ण केलेली आहे. किती वेगानं हे सर्व काही घडलं, डोळ्याचं पातं लवते ना लवते. एक धाव मिळते, धावसंख्या पोहोचते 17 या आकड्यावर, 17 ऑन बोर्ड. आतापर्यंत बॉल्स डिलिव्हर झालेले आहेत 5, शेवटचा 1 बॉल बाकी. 2 जिंकलेले संघ या सामन्यामध्ये खेळताना आपण पाहतोय, म्हणजे जो संघ जिंकेल तो भारत विरुद्ध दक्षिण आफ्रिका हा सामना पाहण्यासाठी मोकळा. तर पाहूया ती संधी कुठल्या संघाला मिळते, जो जिंकेल त्याला मिळेल. ओव्हर द विकेट हलक्या त्याने प्लेस केलंय, सॉफ्ट हँड पंच, एक्स्ट्रा कव्हर प्रोटेक्शन आहे. थ्रो बॉलर सेंडला, पण एकदा होते पूर्ण. आता सिंगलवर देखील ती भर देताना फलंदाजांना आपण पाहतोय. 3 षटकांचा खेळ संपला, धावसंख्या झाली 18.
18 धावा, 2 गडी बाद. राजमुद्रा विक्रोयस या संघाची अवस्था आपण पाहतोय आणि 50 धावा. आपण मागच्या 2 सामन्यांमधून जर व्यवस्थित अवलोकन केलं तर 50शी पार करण्याचा प्रयत्न प्रत्येक फलंदाजी करणाऱ्या संघाचा असेल पहिल्या डावामध्ये. तर एक आयडियली चांगली बॅटल सेकंड इनिंगमध्ये गोलंदाजांच्या वतीने त्यांना जिंकता येऊ शकते. पण अजूनही आपण मधल्या फेजमध्ये आहोत. चला जास्त वेळ घेऊ नका. तुम्हाला 40 मिनिटांचा कालावधी एका डावासाठी दिलेला आहे आणि त्याच कालावधीमध्ये तुम्हाला तो डाव पूर्ण करायचा आहे. बघा रेकॉर्ड असेच बनत नाही. रेकॉर्ड बनण्यासाठी तुम्हाला जिद्दी व्हावं लागते आणि आतापर्यंत कुठलाच रेकॉर्ड आतापर्यंत आपण पाहिला नाही आहे. फक्त जर 32 धावांचा विचार केला तर सचिनचा तो 32 धावांचा वैयक्तिक बेस्टचा रेकॉर्ड आहे. एका बाजूला उमरचा आहे 31चा. तर उमर आणि सचिन ह्या दोघांवर नक्कीच जबाबदारी आपण पाहिली त्यांच्या संघाची. आता 3 षटकांचा खेळ संपून धावसंख्या 18 झाले. नवीन गोलंदाज बॉलर्स एंडला आपण पाहतोय दर्शनलाच कंटिन्यू करण्यात आलेला आहे. म्हणजे दोन्ही पर्यायांना स्पेल कंटिन्यू करण्यासाठी कॅप्टनने राखलेलं आहे. दर्शन ओव्हर द विकेट. ऑन साईडला बॉलला फक्त दिशा देण्याचं काम करायचं होतं. लेग स्टंपच्या बाहेरून बॉल ट्रॅव्हल होतोय. एक धाव व्हाईट बॉलची मिळते. धावसंख्या जाते 19 या आकड्यावर. व्हाईट बॉल्स देखील इम्पॅक्ट टाकून जाऊ शकतील. एक्स्ट्राजवर लक्ष घालावं लागेल. धावसंख्या नियंत्रणामध्ये ठेवण्यासाठी गोलंदाज प्रयत्न करतोय दर्शन. त्याची धडपड सुद्धा दिसते. बॅटची एज बॉल मागे पण वसीम वेगाने बॉलवर पोहोचतोय. त्याला माहिती आहे की एक धाव किती टेन्शन देऊन जाते. मागच्या सामन्यामध्ये AR स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्सला तेच अनुभवावं लागलं. पण शेवटच्या बॉलवर उमरने तो सामना आपल्या नावावर केला. त्याचमुळे एक धाव कशी वाचवता येईल तो प्रयत्न क्षेत्ररक्षण करणारा संघ करतोय दर्शन. आपण बार होता. पंच नक्कीच उंचीचा दाखला घेतील. यस व्हाईट बॉलचा इशारा पंचांच्या वतीने येतोय. एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 20 या आकड्यावर. खांद्याचा वापर करावा नो डाऊट अबाउट इट. पण किती करावा तो देखील व्यवस्थित विचार तुमच्या मनात असायला हवा. संघर्ष तर प्रत्येक जण करणार आहे. कारण म्हणतात ना की संघर्ष या शब्दाला महत्त्व नाही आहे, संघर्ष करणाऱ्याला महत्त्व आहे. आणि तो संघर्ष मैदानाच्या आतमध्ये फलंदाज करतोय. धावांना जोड देण्यासाठी यावेळेस हॅमर केलाय बॉलला. क्षेत्ररक्षक आहे. मिड विकेटला बॉलवर पोहोचतो. परत एक सिंगल होते. पण दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न होतोय. पण नो बॉल आहे आणि नो बॉलवर एक धाव पळून पूर्ण केले. या 2 धावा मिळत आहेत. 2 धावांची वाढ. 2 धावांच्या वाढीन धावसंख्या पोहोचते 22 या आकड्यावर. 22 रन्स ऑन बोर्ड. तर या ठिकाणी बॉलर्सने म्हणजे बॉलिंग करणाऱ्या टीमने रेफरल घेतलेला आहे. चला या आपण वॉररूममध्ये चेक करणार आहोत. या अगोदरच उंचीचा दाखला आपण घेतलेला आहे आणि त्याचमुळे आता नासी सर येत आहेत आणि चेक करतील वॉररूममध्ये येऊन. लेट अंपायर डिसाइड. अंपायर्स आर द बेस्ट जज इन क्रिकेट असं तर नेहमीच म्हटलं जाईल. प्रत्येक खेळाडूला वाटतं की निर्णय माझ्या बाजूने लागावा. पण अभ्यास काहीतरी आहे. तर हा नो बॉल आहे. चला हा नो बॉल आहे. तर या 2 धावा मिळतील. 2 धावांची वाढ. फिल्डर्स रिव्ह्यू लॉस्ट. अंपायर्स लक्षात घ्या. फिल्डिंग करणाऱ्या टीमचा रिव्ह्यू लॉस झालेला आहे. जो एक रिव्ह्यू आहे तो त्यांचा लॉस झालेला आहे. लक्षात घ्या. तर धावसंख्या आपण पाहतोय झालेली आहे 22. डेडिकेशन तुम्हाला 100% द्यायचं आहे आणि ते डेडिकेशन आता उभय संघाच्या खेळाडूंचं पाहायला मिळते. कारण आता तो अभ्यास पण पूर्ण झालेला आहे. तो अनुभव सुद्धा मिळालेला आहे. वेळ सुद्धा त्यांनी टर्फमध्ये व्यतीत केलेला आहे. खेळपट्टी कशी खेळते ते देखील आता समजू लागलेलं आहे. त्यामुळे आता गोष्टी आपल्या बाजूने नेण्याचा प्रयत्न प्रत्येक जण करेल. ऑन साईडला खेळायचा होता पण इम्पॅक्ट कुठे झालाय पाहूया. दरम्यान एक धाव तो पळून पूर्ण केले. इम्पॅक्ट ऑन बॉडी लेग बायची एक धाव मिळेल आणि एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 23 या आकड्यावर. 23 रन्स ऑन बोर्ड. मोठ्या फटक्यांसाठी प्रयत्न करायचे. जर आपण या पूर्ण डावाचा आढावा घेतला एकमेव षटकार आपण पाहिलाय निखिलच्या वतीने आलेला आहे आणि त्या सोबतीनं एक चौकार जो शशकांच्या बॅटमधून आलेला आहे.
यावेळेस बघा हलकसं पदलालित्य सरळ बॅटचा वापर केला. बॉल पोहोचतोय मिडॉनला. एकदा होते पूर्ण, एकदा वाढेल आणि धावसंख्या जाईल 24 या आकड्यावर. जसं जयेश भोसले सरांची मी चर्चा करत होतो त्यांनी देखील एक हिंट दिली. सिंगल खूप महत्वाचं साधन आहे या मैदानामध्ये टिकण्यासाठी आणि तोच प्रयत्न आता फलंदाजांचा दिसतोय. मोठी फटके येत नाही तरी काय झालं, सिंगलवर भर दिला जातोय. पण यावेळेस मोठा फटका खेळलाय. ऑन ड्राईव्ह होती, एलिव्हेटेड ऑन ड्राईव्ह, पण क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी स्वतः गोलंदाज पोहोचले. तोपर्यंत एकदा पूर्ण करीत धावसंख्या पोहोचते 25 आकड्यावर. प्रत्येक संघाची एक स्ट्रॅटेजी आहे आणि त्या स्ट्रॅटेजीच्या अंतर्गतच क्रिकेटचा खेळ खेळला जातो. सांगितलं जाते फलंदाजांना गोलंदाजांना तुम्हाला कशा पद्धतीने भूमिका घ्यायची प्रतिस्पर्ध्यासमोर. यावेळेस बघा पुन्हा एकदा पुढे सरकले. खेळायचं होतं लॉंग ऑन ला, पण दरम्यान ही एक धाव पळून पूर्ण केलेली आहे की कशी ती आपण पाहूया बायची. तर एक धाव बायची मिळेल आणि धावसंख्या पोहोचते 1च्या मदतीनं 26 या आकड्यावर. तसा मी उल्लेख केला की एक्स्ट्राज त्रास देऊन जातील. आपण जर या डावामध्ये आतापर्यंत एक्स्ट्राचा विचार केला तर एक्स्ट्राज आतापर्यंत आलेले आहेत 7 एक्स्ट्रा आलेले आहेत. म्हणूनच या टर्फ क्रिकेटमध्ये एक्स्ट्रा देखील एक मोठा रोल अदा करतील. गोलंदाजांना त्या एक्स्ट्राजवर कंट्रोल ठेवावं लागेल कारण कुठलीच मेहनत न घेता फलंदाजांना किंवा फलंदाजी करणाऱ्या संघाला धावा मिळतात. जागा बनवली स्ट्रोक्ससाठी. पंच करायचा प्रयत्न जरूर होता. 4थ्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर काहीच मिळालं नाहीये. 4 षटकांचा खेळ संपला. नाणेफेक जिंकून प्रथम फलंदाजी निवडली राजमुद्रा विक्रोएन्सने आणि पहिल्या 4 षटकानंतर धावफलकावर धावा लावलेल्या आहेत. 2 गडी बाद 26 धावा, 26 रन्स ऑन बोर्ड, लॉस ऑफ 2 विकेट्स. आता आपण पाण्याचा मारा खेळपट्टीवर करणार आहोत. आपण जेट स्प्रे घेतोय आणि जेट स्प्रे घेऊन तुषार सिंचन खेळपट्टीवर करणार आहोत आणि त्यानंतर जशी पुढची 4 षटकं सुरू होतील आपण व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सरांचा आवाज आपण ऐकणार आहोत. पुन्हा एकदा जाऊया प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हरीश पंड्या सर, खूप खूप धन्यवाद. आपला मनीष पाटील. मित्रांनो, फोर्स प्रेझेंट्स बट विकेट लीग सीझन 1 फोर्स कप मध्ये आपलं स्वागत आहे. फोर्स 1 लाईव्ह या युट्यूब चॅनलवर बघत असलेले सर्व प्रेक्षक मित्र यांचं सुद्धा स्वागत आहे. आताच आपल्यामध्ये प्रोलिंग स्पोर्ट्स मधला आपला एक मराठमोळा उद्योजक विपुल पांडुलकर याचं आगमन झालंय आणि त्याचा एक भव्य सत्कार आपण आता घेणार आहोत. मी विनंती करणार आहे तुषार दावंगे, टीडी मीडियाचे ओनर आणि महा 203 शेगाव कचोरी जे आपण आज सर्वांनी खाल्ली, जबरदस्त चविष्ट असा पदार्थ आणि त्यांच्या शुभ हस्ते आपला हा भव्य सत्कार होणार आहे. बघा, कोण म्हणतो मराठी माणूस उद्योजक होऊ शकत नाही. मराठी माणूस उद्योजक होऊ शकतो. त्यासाठी हौस असली पाहिजे, त्यासाठी धमक असली पाहिजे मेहनत करायची. आणि असा आपला हा मराठमोळा उद्योजक म्हणजेच विपुल पांडुलकर. खूपच मस्त असं त्याचं काम आहे आणि आता प्रोलिंग स्पोर्ट्सच्या नावाने त्याची लाईव्ह स्ट्रीमिंग टीम आहे. भव्य काम तो करतोय आणि आमच्याकडून शुभेच्छा आहेत. रोहन गुप्ते यांचा जवळचा मित्र आहे. स्पर्धेसाठी त्याचं लाख मोलाचं सहकार्य सुद्धा आपल्याला लाभलंय. विपुल, तुला खूप खूप शुभेच्छा मित्र. असाच हसत राहा आणि लाईव्ह स्ट्रीमिंग करत राहा. खूप खूप धन्यवाद. जाऊया परत एकदा मैदानाच्या दिशेने. विपुल, तुमच्यासाठी एक अजून आमच्याकडून गिफ्ट आहे. या मार भी पड़ती है क्योंकि आज की डेट में पेस खेलने से किसी को डर नहीं लगता है. पर जेव्हा मॅच सुरू होते तेव्हा जो पाठवतो तुम्हाला लिंक तो आहे प्रोलिंक. प्रोलिंक वर टेलिकास्ट बघा, आनंद घ्या. उसी में जब आप धीरे गति वाली गेंद डालते हो, क्या बात आहे. हरीश पंड्या सरांचं हे उदाहरण देण्याचं जे तंत्र आहे खरंच प्रत्येकाला भारावून टाकते. मित्रांनो, अजून एक सत्कार आपण घेणार आहोत. सई केटरर्सचे मालक, 40+ चे खेळाडू आणि FM कांदारी किंग्सचे मॅनेजर, प्रॅक्टिस प्रीमियर लीगचे आयोजक अशा विविध भूमिका पार पाडणारा आपला बँड्राचा मराठमोळा नितीन जंगम. मुंबई टेनिस क्रिकेट प्रीमियर लीग मध्ये सुद्धा त्याचं खूप मोठं सहकार्य असते. त्याचा एक भव्य सत्कार. लेकिन देखिए, हम हमारा जो शो है वहाँ पे आपको भी मौका मिलता है. आणि श्रेयस कदम, चिन्मय कदम सारखे खेळाडू ज्याने आज घडवले असा नितीन. थँक्यू सो मच. हाय, आई एम मनस्वी. कॉटन बोल पे आप दोनों की इतनी इंटरेस्टिंग पर्सनालिटी देख के मैं सोच रही थी कि आप लोग जब साथ में फील्ड पे खेलते होगे वर्ल्ड कप के टाइम पे, तो इट मस्ट हैव बीन सो एंटरटेनिंग. Which is why my question is that before a big match like this, maybe a final, what was your headspace like before the two of you would sleep? क्या आप सो भी पाते थे कि नहीं, इतने nerves होते होंगे? And
एनी मॉर्निंग रूटीन दैट यू डू हैड समथिंग दैट आप सोचते थे कि हाँ मैच से पहले तो यही करूंगा? शुभ संध्या, आपका सभी का हार्दिक स्वागत है। फोर्स कप 2024 वेट विकेट लीग सीजन 1 मैच नंबर 3 ग्रुप ए में जो टीम इस मैच को जीतेगी वो सेमीफाइनल में प्रवेश करेगी। A1 नाइट मैच है तो बट ऑब्वियसली फाइनल है तो राजमुद्रा विक्रोलियंस टॉस जीतकर लगातार दूसरे मैच में पहले बैटिंग करते हुए 27 पे 2, 5वां ओवर। यार ज्यादा क्रिकेट के बारे में इस शशिकांत कदम 10 पर खेल रहे हैं। जोक्स अपार्ट, क्योंकि मेरा रूटीन नहीं था कि नो मैटर वेदर यू आर प्लेइंग फाइनल्स और इट्स अ प्रैक्टिस गेम, रूटीन सबसे बड़ी बात है कि रबर बॉल ये डे एंड नाइट फॉर्मेट हो सकता है, ये वेट विकेट लीग ने साबित किया। इट्स वेरी इंपॉर्टेंट टू स्विच ऑफ। तो सोने से पहले 27 पे 2 शशिकांत कदम 15 बॉल 10 और इश्तियाक शेख 7 बॉल 2। दो लेफ्टी बैटर्स है क्रीज के ऊपर, दोनों स्टाइलिश, दोनों आक्रामक और दोनों ही बेहतरीन स्ट्रोक मेकर। इनको आउट कर सकता तो आशीष यादव और उससे बेहतर कर सकता तो सिर्फ विकेट के बारे में सोच के इस बार पुल कर दिया है और बाजू के नेट से गुजरती हुई गेंद और अंपायर का 6 रनों का इशारा। बट 2011 ऐसा पता कैसे अफलातून टाइमिंग वहां पर इश्तियाक शेख की, शेखों का शेख इश्तियाक शेख। मुझे फोन किया था अराउंड 12:31 फोन। स्कोर 33 for 2 विक्रोलियंस, वी फॉर विक्ट्री, वी फॉर विक्रोलियंस। मैं बोला यार भैया राजमुद्रा विक्रोलियंस, हेलो सो जाओ, कल फाइनल है, तू खेल रहा है। तो मैंने बोला बज्जीपा मतलब शशिकांत कदम 10 पर हैं। इश्तियाक शेख ने अच्छी शुरुआत की आशीष यादव के सामने। वर्ल्ड कप का फाइनल है, 33 for 2। मैंने बोला हाँ सोने वाला हूँ करके रखा। फिर मैंने सोचा यार बज्जीपा शायद बहुत अच्छा स्क्वायर कट और 1 रन। क्योंकि क्वार्टर फाइनल में 34 पे 2। सेमीफाइनल में खेल रहा था मगर खेला नहीं। रबर बॉल क्रिकेट में पहली बार इतिहास लिखा गया। डे एंड नाइट 8 ओवर के लीग मुकाबले एस्ट्रो टर्फ पर पानी डालकर ऑस्ट्रेलियन टर्फ पर ये टूर्नामेंट, ये कई सारी विशेषताएं। आज एक ही दिन में फोर स्पोर्ट्स ने कई कीर्तिमान कायम किए। वो देखिए यहाँ पे भाई टीम वहाँ पे लग चुकी है, बातचीत हो रही है, छोटा सा ब्रेक। सबसे बड़ी बात है खुद के फॉर्मेट के ऊपर भरोसा। 5 ओवर के बाद स्कोर है 34 रन, 2 विकेट के नुकसान पर। जब आप एक नया प्रोडक्ट लेकर आते हैं तो वो लोग एक्सेप्ट करेंगे या नहीं, ये सवाल होता है। मुझे आज भी याद है 1975 में जब शोले फिल्म रिलीज हुई तो लोगों ने कहा कि शोले फ्लॉप हो गई, लेकिन सलीम जावेद ने शोले रिलीज हुई उसके बाद वाले बुधवार के दिन प्रेडिक्शन किया शोले विल डू दी हिस्ट्री और 100 करोड़ का धंधा करेगी, ऐसा मुतालबा किया। और उसके बाद शोले जब तक चलती गई। तो जो यकीन रमेश सिप्पी को शोले पर था वो यकीन रोहन गुप्ते को फोर्स कप और वेट विकेट लीग पर है। ये फॉर्मेट आने वाले दिनों में बहुत आगे चलेगा। ये मैं हल्फिया बताना चाह रहा हूं। 5 ओवर 34 रन, 2 विकेट। नए ओवर की शुरुआत आशीष कनौजिया, बहुत बढ़िया स्वाइप किया उस गेंद को इश्तियाक शेख ने। और बाएं हाथ के बल्लेबाज जब बैटिंग करते हैं तो ऐसे शॉट्स देखने का अलग मजा होता है। 35 for 2, 6th ओवर इन प्रोग्रेस। 8 ओवर के मुकाबले, लीग मुकाबले। ये लेमन ऑलराउंड है, बढ़िया गेंद थी, राइजिंग एंड सरप्राइजिंग। तो पेट ठीक और अचार बना दो तो और 1 पर ओवर का वहां पर इंस्ट्रक्शन देते हुए एम्पायर्स। एक्स्ट्रा ग्लो और ज्यादा मिर्ची लगे तो ऊपर से एक्स्ट्रा लो। एक ऑलराउंडर किसे पसंद नहीं आता। स्टॉक्स, म्यूचुअल फंड्स, फ्यूचर्स एंड ऑप्शंस एंड आईपीओस। लेमन, योर इन्वेस्टमेंट पार्टनर। खेल रुका हुआ है। आज के पहले मैच में 52 का टारगेट था, दूसरे मैच में 53 का टारगेट था, तीसरे मैच में क्या टारगेट होगा ये तजस्सुस में इस वक्त क्रिकेट के हमारे तमाम तमाशाई और नाजरीन। 35 for 2। इसीलिए कहता हूं चुनो जीत। इस बार बैडमिंटन शॉट, नो बॉल और नो बॉल पर ये झकास चौका। शशिकांत कदम बढ़ाए जा, टीम के लिए रन बनाए जा। फिर वो सचिन कदम हो, श्रेयस कदम हो, शशिकांत कदम हो। स्कोर आगे बढ़ता हुआ 40 for 2। राजमुद्रा विक्रोलियंस अपने स्कोर को तोड़कर आगे जाना चाहेंगी क्योंकि रॉयल वॉरियर्स, एआर स्पोर्ट्स भी एक स्ट्रॉन्ग टीम है, इनके पास भी अच्छे बैटर्स हैं। उमर खान जिस तरह से पहले मैच में बैटिंग किए थे, मैन ऑफ द मैच रहे हैं।
These injuries need revolutionary 40 पे 2 therapy, जो दे आइस लाइक कूलिंग और काम शुरू करे। टैप करते हुए खेला है, आधे पिच तक आ गए थे, वापस भेजा वहां पर। इसको लगी थी ना। Now look at him, move cool. शशिकांत कदम अपने स्ट्राइक रेट पर अभी भी स्ट्रगल कर रहे हैं। 18 गेंदों का सामना किया है, 14 रन बनाए हैं। इश्तियाक शेख 100 का स्ट्राइक रेट लेकर खेल रहे हैं, 10 गेंदों में 10। ये वो फॉर्मेट है जहां पर आपको 100 का स्ट्राइक रेट तो एटलीस्ट रखना पड़ेगा। 40 पे 2। For the Blues, a quest for glory. एक और बेहतर बॉल थी। गेंदों को पिचअप करा रहे यहाँ पर आशीष कनौजिया, जो अच्छी बात है। कनौजिया भी लेदर बॉल, रबर बॉल, टेनिस बॉल हर फॉर्मेट खेल लेते हैं। There's no bigger dream. There's no bigger dream. Let's recreate the magic. जोखिम भरा रन था लेकिन उसको लेना जरूरी था। एक रन और, स्कोर 41 for 2। स्कोरिंग में हमारा साथ दे रही है प्राजक्ता देसाई। कमेंट्री की शोभा बढ़ा रहे हैं मनीष पाटिल और जयेश भोसले। लाइव स्ट्रीमिंग कर रही है फोर्स 1 लाइव। आपके जीवन में फोर्स का होना बहुत जरूरी है। महानगर पानी का जो नल है उसमें भी फोर्स होना जरूरी है। आपके कामकाज में फोर्स होना जरूरी है। क्रिकेट में भी फोर्स जरूरी है। बहुत अच्छा सजीले अंदाज में खेला था। हालांकि अलग बात है मैदान के लिमिटेशंस को देखते हुए वहां केवल 1 रन का इजाफा। 6 ओवर का खेल समाप्त। 42 रन 2 विकेट के नुकसान पर। रन रेट 7 रन प्रति ओवर का है और ये रन रेट पर फाइनल स्कोर 56 बन सकता है। अगर राजमुद्रा विक्रोलिंस इसको 60 को टच कर गई तो फिर वाकई में बड़ी बात होगी। इक्कीस बॉल में 15 पर शशिकांत कदम और इश्तियाक शेख 11 बॉल 11। आशीष कनौजिया 1 ओवर 8 रन, कोई विकेट नहीं। इस टूर्नामेंट के तमाम टीमों के आप कलर्स देखें अगर शैंडो के, बहुत पहले से ही कौन सी टीम का कौन सा ड्रेस रहेगा ये भी बताया गया था, जो अपने आप में एक बड़ी बात है। टर्फ क्रिकेट पर इंजरीज के चांसेस कम होते हैं क्योंकि मैदान उबड़ खाबड़ नहीं होता, प्रॉपर टर्फ है जिसमें खिलाड़ी। और आज उमर खान ने जो कैच लिया इस मैच में निखिल जाधव का, दैट इज कैच ऑफ द टूर्नामेंट सो फार। 42 पे 2। पिछले मैच में उन्होंने 52 बनाए थे और 53 का लक्ष्य दिया था। आशीष यादव 1 ओवर 8 रन, कोई विकेट नहीं। गेंद करेंगे इश्तियाक शेख को। हुक कर दिया विकेटों के पीछे। दोनों लेफ्टी बाजी संभाले हुए विक्रोलियंस के लिए। व्हेन नथिंग गोज राइट गो लेफ्ट, ऐसा कहा गया है। आज हमारे लिए खुशी की बात है, सर उमेश मांजरेकर हमारे साथ हैं, जो आदर सत्कार सर गारफील्ड सोबर्स का गयाना में है। वैसा ही इज्जत और एहतराम उमेश मांजरेकर वेस्ट इंडीज के सर विवियन रिचर्ड्स कहिए, सर गारफील्ड सोबर्स कहिए, सर फ्रैंक वॉरल, सर क्लाइड वॉलकॉट, सर एवर्टन विक्स, 3 Ws। मेंबर ऑफ ब्रिटिश एम्पायर एंड ऑर्डर ऑफ ब्रिटिश एम्पायर, ये अवार्ड से नवाजे जाते हैं खिलाड़ी। इस बार बेहतर बॉल थी, अच्छी वापसी की है यहां पर आशीष यादव ने। युवा खिलाड़ी है। ये वो फॉर्मेट है जो किसी ने पहले खेला नहीं था, इसलिए हर टीम के लिए ट्रायल एंड एरर वाला मेथड भी है। गलती करो, सीखो, जो गलतियां की है उसको न दोहराओ। 43 पे 2 राजमुद्रा विक्रोलियंस। इस बार बैडमिंटन स्मैश और नो बॉल। बहुत सारे नो बॉल किए जा रहे हैं इस मैच में रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्स द्वारा। 43 for 2 फ्री हिट की बॉल है। 45, यस। थोड़ा स्कोर लेट अपडेट हो रहा है, टेक्निकल
डिफिकल्टी की वजह से। $45 for 2. We are in over number 7. कभी कभी इंटरनेट स्लो हो सकता है, कभी कुछ टेक्निकल कमियों की वजह से इंटरनेट स्कोर आप लोगों तक थोड़ा देरी से भी पहुंच सकता है, उसके लिए क्षमा है। दोनों लेफ्टियों ने बाजी संभाली हुई है। सातवां ओवर चलता हुआ। उनतीस रनों की भागीदारी है। 29 रन्स पार्टनरशिप विच इज वेरी गुड। बॉडी पर लगी। देखिए ये चैलेंज सभी टीमों के लिए रहेगी। रबर बॉल के इतिहास में पहली बार डे एंड नाइट फॉर्मेट है। लाइट से अपने आप को अवगत कराना बहुत जरूरी है। लेग बाय का 1 रन, 46 रन बने हैं। ट्वाइलाइट का समय है, जब रात जो है ढलने जा रही है और शाम अपने घर लौट रही है। और आज की शाम का यह दिलकश मंजर, फोर्स प्ले फील्ड्स, समाजोन्नति मंडल टर्फ जो ग्राउंड है यहां पर गोराई में, आज हिंदुस्तान के रबर बॉल क्रिकेट में इतिहास लिखा गया। फर्स्ट एवर डे एंड नाइट रबर बॉल टूर्नामेंट 46 for 2। इस बार थोड़ा हवा में रही गेंद, कैच करने का प्रयास और अपने कैच के जरिए आउट होते हुए वहां पर बैटर शशिकांत कदम शरीर से दूर खेले थे। बहुत ही बेहतरीन कैच। दर्शन ने यह कैच लिया। 7 ओवर 46 रन 3 विकेट। विक्रोलियंस अच्छा कर रही थी, लेकिन जब से नाइट क्रिकेट की शुरुआत हुई उनके रनों की तादाद थोड़ी कम होती हुई नजर आ रही है। विक्रोलियंस को कम से कम 6 बॉल के 6 रन चाहिए तो स्कोर होगा 52। अगर 10 बनते हैं तो स्कोर होगा 56। नए बैटर है प्रीतेश जोशी, खास बालकुम से आए हैं खेलने के लिए। और आखिरी ओवर आशीष यादव 2 ओवर 11 रन 1 विकेट। कनौजिया की पहली गेंद और ताकत का इस्तेमाल जरूर किया था वहां पर इश्तियाक। स्कोर 47 for 3। अगली 5 गेंदें बहुत इंपॉर्टेंट है विक्रोलियंस के लिए। जो टीम इस मैच को जीतेगी सेमीफाइनल में प्रवेश करेगी, एक कदम करीब आ जाएगी उस मेज के जो हमारे कमेंट्री बॉक्स के बाजू में रखा गया है। विजेता टीम को और उपविजेता दोनों को मेज दिया जाएगा, यानी कि गदा। सिल्वर एंड गोल्ड प्लेटेड मेज 47 for 3। राजमुद्रा विक्रोलियंस बनाम रॉयल वॉरियर्स एआर स्पोर्ट्स। वाइड बॉल दिया गया। वाइड बॉल पर दौड़ कर ये रन, यानी कि कुल मिलाकर 49 for 3। एक अतिरिक्त गेंद। वाइड बॉल नो बॉल का बहुत नुकसान हुआ है यहां पर रॉयल वॉरियर्स एआर स्पोर्ट्स को। वसीम भाई थोड़े से चिंतित नजर आ रहे हैं। अपने पूरे तजुर्बे को काम में लाते हुए हमारे कमेंट्री बॉक्स का दृश्य है। मेरे ठीक बाजू में प्राजक्ता देसाई, उसके ठीक बाजू में हमारे डिजिटल स्कोरर बैठे हैं। पीछे की तरफ गाडगे भाऊ, उनके साथ में विपुल पांडुलकर, रोहन गुप्ते, नितिन जंगम, दत्ता चौहान, सचिन कदम। इस बार पुल करने का प्रयास और यहां पर आउट हो गए। न ऊंचाई मिली न दूरी तय कर पाए, पुल शॉट को फिनिश नहीं कर पाए थे। देखिए ये वो मेज है जो दिया जाएगा क्रिकेट में पहली बार। मानो एक स्टंप है, स्टंप के ऊपर गदा है और ये गदा की अदा
मुझे बहुत पसंद आ रही है। वहां पर देखिए नितिन जंगम, उनके बाजू में साई अंशुल स्पोर्ट्स के दत्ता चौहान, उनके बाजू में सचिन कदम, एक सफल बिजनेसमैन, घी की दुनिया का एक अच्छा बड़ा नाम, साई अंशुल स्पोर्ट्स, दत्ता चौहान, रॉयल घी। नए बैठ रहे अमोल म्हात्रे, आफ्टर अ लॉन्ग टाइम ऑन स्ट्राइक। रन लेने का प्रयास और अमोल को लौटना होगा ऐसा लग रहा है। जी हां, अमोल इज आउट। अमोल चाहते थे कि प्रीतेश स्ट्राइक ले, लेकिन प्रीतेश तैयार नहीं थे। अमोल विक्रोली से मुलुंड पहुंचे, लेकिन प्रीतेश कापुर बावड़ी से वापस लौटे। एक और विकेट का पतन। अगला मुकाबला दो बड़ी टीमों के बीच में होगा। एफएम कांधारी किंग्स, ये टीम को रेडी रहना है। उनका मुकाबला होगा आदित्य प्रिया लॉजिस्टिक्स खलंबोली न्यू मुंबई से। वो मुकाबला नॉकआउट मुकाबला रहेगा, क्योंकि जो टीम उस मैच को हारेगी उसकी चुनौती खत्म होगी। और आज के आखिरी मुकाबले में इस मैच में हारने वाली टीम और अगले मैच की विजेता टीम ग्रुप ए में 2 नंबर के लिए खेलेगी। 49 फॉर 4, लास्ट 4 गेंदों का खेल शेष। नो बॉल, फ्री हिट। नए बैटर है अनिकेत सावंत। विक्रोलियन अपने पिछले मैच के स्कोर को लगभग बराबर कर लेगी, लेकिन वो जो एडवांटेज विक्रोलियंस के हाथ में आया था, एक समय था जब पार्टनरशिप हुई थी, अंडर एंड थ्रो और क्रीज में पहुंच गए थे। तीसरे अंपायर की मदद रनआउट के लिए। और अभी अभी प्राप्त सूचना के अनुसार T20 विश्व कप फाइनल में भारत ने टॉस जीतकर पहले बल्लेबाजी करने का निर्णय लिया है। नॉट आउट दिया है तीसरे अंपायर नासिर शेख ने। $51 for 5। विक्रोलियंस ने पिछले मैच में 52 बनाए थे। एक बड़ा शॉट चाहिए प्रीतेश जोशी के बल्ले से 60 तक पहुंचने के लिए। अगर वो आ गया तो फिर विक्रोलियंस ऑन टॉप। वाइड बॉल, 52 पे 5। आशीष कनौजिया बॉल को ग्रिप नहीं कर पा रहे, हाथ से गेंद छूट रही है। 52 फॉर द लॉस ऑफ 5 विकेट्स। एक रन और हो जाएगा। 53 फॉर 5। बाय का रन। क्या इस टूर्नामेंट का और गणित का एक रिश्ता रहा है? पहले मैच में 52 का टारगेट, दूसरे में 53 का, और क्या ये मैच में 54 का टारगेट आएगा? एरिथमेटिक प्रोग्रेशन। जी हाँ, बिल्कुल जो हमने सोचा था। ये भी एक रिकॉर्ड हो रहा है। पहले में 52 का टारगेट, दूसरे में 53 का, तीसरे में 54 का, चौथे में 55 का और पांचवें में 56 का। क्या ऐसा होगा? सादिक भाई मुस्कुरा रहे हैं अन्नू मलिक की तरह। तो
8 ओवर का खेल समाप्त होता हुआ। सादिक भाई खारदांडा प्रीमियर लीग के भी करता धरता है, ऐसा विश्वसनीय सूत्रों ने बताया, और उनके बहुत फेवरेट दोस्त को वो याद करेंगे। तो स्कोर कार्ड आपके सामने आएगा मैच समरी के साथ में, लेकिन विक्रोलियंस को एक ज्यादा रन मिला है पिछले मैच के बनिस्बत बचाने के लिए, और पहली बार रबर बॉल में नाइट में बैटिंग करने जा रही है रॉयल वॉरियर्स एआर स्पोर्ट्स। तो देखिए, ललित कला भवन जैसा सादिक भाई हमें बता रहे हैं, परेल में बहुत साल पहले रबर बॉल का नाइट टूर्नामेंट हुआ करता था, लेकिन काफ़ी ज़्यादा समय से हुआ नहीं है। बट ऑफ कोर्स वी एक्नॉलेज द फैक्ट, और ये पहली बार यहाँ पर सो 55 इज द विनिंग टारगेट। शशिकांत कदम 24 बॉल 16, अमोल मात्रे 1 बॉल 0, रोहन 4 बॉल 3, इश्तियाक शेख 17 बॉल 13, निखिल 2 बॉल 6, प्रितेश जोशी 1 बॉल 0, अनिकेत 3 बॉल 2, और इस तरह से 14 एक्स्ट्रा रन है। 21 बाय 4 नो बॉल, 5 वाइड 3 बाय, सब कुछ तो है इस मैच के स्कोर में। सो 1 लाख रुपए की इनामी राशि वाली ये पहली नाइट टूर्नामेंट है, और लीग फॉर्मेट में रबर में नाइट है, वो नॉकआउट हुआ करती थी, ये फर्क है। बॉलिंग एनालिसिस की तरफ तवज्जो करेंगे। या शुभम सांगळे 2 ओवर 9 रन 1 विकेट, दर्शन सिंह 2 ओवर 14 रन, आशीष यादव 2 ओवर 11 रन 1 विकेट, आशीष कनौजिया 2 ओवर 15 रन 1 विकेट। पहला विकेट 7 पर, दूसरा 16 पर, तीसरे विकेट के लिए 30 की भागीदारी इश्तियाक शेख और शशि कदम के बीच में। उसके बाद चौथा विकेट 49 पर, पांचवा 49 पर। तो इस तरह से 5 विकेटें गिरी है, और 55 रन का लक्ष्य बनाने के लिए किस तरह से ये रनों का पीछा किया जाएगा, आइए सुनते हैं इसकी कहानी मेरे साथी दोस्त। चलो आ जाओ सर जी, जयेश भोसले की जुबानी। आइए जयेश भोसले जी। थँक्यू। तुम्ही आवाज ऐकत होतात, हरीजी पंड्या सरांचा आवाज तुमच्यापर्यंत पोहोचत होता। फोर्स स्पोर्ट्स प्रेझेंट्स वेट विकेट लीग 2024 फोर्स कप। आपण पाहतोय पहिलं पर्व रंगणारी विद्यमान लढत, 2 विजेते संघांदरम्यानची लढत जी मात्र रंगत असताना पाहायला मिळते, जिथे रॉयल वॉरियर्स बोरिवली त्याच्या अगेन्स्ट खेळत असताना राजमुद्रा विक्रोलियन्स या 2 संघांदरम्यानची लढत आपण पाहत आहोत। राजमुद्रा विक्रोलियन्स या टीमने टॉस जिंकल्या, प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय हा मात्र इथे घेण्यात आला आहे, आणि एक चांगल्या दर्जाचा निर्णय म्हणता येईल।
मैदानाच्या आतमध्ये आघाडीची जोडी दाखल होते त्याआधी रॉयल वॉरियर्स RS स्पोर्ट्स बोरेलिया टीमसाठी आकर्षक पारितोषिकालय जय अंबे 77 उर्मेश भाई यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये, प्रत्येक चौकारासाठी 200 रुपयाचा कॅश प्राइज हे जीपे करण्यात येईल. टार्गेट आहे या मॅच मध्ये लक्ष ठेवण्यात आलंय 55 रनचं टार्गेट या सामन्यामध्ये ठेवण्यात आलंय. 55चा करायचा पाठलाख. उर्मेश भाई यांच्या माध्यमातून जय अंबे 77 यांच्या माध्यमातून प्रत्येक षटकार आणि प्रत्येक षटकारासाठी 500, चौकारासाठी 200 जीपे करण्यात येईल. आघाडीची जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना जयनेश पटेल व स्ट्रायकर एंड वरती पाहायला मिळतं, तर गोलंदाजी मार्क वरती दाखल होत असताना सुमित औटीला आपण पाहतोय. या आपण काउंटडाऊनने सुरुवात करतो आहोत. फ्रेश मॅच साठी आणि काउंटडाऊन असेल, इनिंग साठी नाही. सामन्याला सुरुवात सुमित औटी. पहिला बॉल हलक्या हाताने फ्रंट लेग पुढे आणलं, बॅटचा फेस ओपन केला हलक्या हाताने, जिथे बॉलला हॅशटॅग रिस्पेक्ट म्हणावं लागेल, चेंडूला रिस्पेक्ट दिली. स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये सुमित औटी अर्थात बुमरा गोलंदाजी मार्क वरती. टेनिस क्रिकेटचा बुमरा जो मात्र कांजूरमार्ग मधून येत असताना परिवार क्रीडांगणावरून येणारे हे खेळाडू जे मात्र पाहायला मिळतात. सुमित औटी पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क वरती. हाफ ट्रॅकर बॉल लॉंग साईडला खेळण्याचा प्रयत्न, उसळी घेणारा हा चेंडू. रन्स इथे मिळत असताना पाहायला मिळते. व्हाईट बॉल त्यावरती येणारे एक सिंगल इथे कंप्लीट करण्यात आले. धावा प्राप्त होतील त्या दोन संघाची धावसंख्या 2 धावा. धाव फलकावरती सुरुवात तर चांगली झाली आहे. ऋतुराज आणि त्याच्या साथीला जयनेश ही जोडी मैदानाच्या आतमध्ये दाखल होत असताना आपण पाहतो आघाडीचे दोन्ही फलंदाज या मोठ्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी सुरुवात एक प्लॅटफॉर्म चांगलं उभं करून द्यावं लागेल. संघाला एक ब्राईट स्टार्ट मिळून द्यावी लागणार आहे. फाउंडेशन उभं करावं लागेल. खोला टाकलेला चेंडू ड्रायव्हिंग लेंथ वरती होता. ड्राईव्ह करण्याचा प्रयत्न इथे करण्यात आला, परंतु यष्टिरक्षकाचा वेध इथे यष्ट्यांच्या पाठीमागे चेंडू स्थिरावलाय. रन्स मिळणार नाहीये. चांगल्या टप्प्यावरती गोलंदाजी इथे होत असताना पाहायला मिळते. स्ट्रायकर एंड वरती सध्या परिस्थितीमध्ये फलंदाज ऋतुराजला आपण पाहतो आहोत. ऋतुराज ऑन स्ट्राईक. पुढचा चेंडू सुमितचा हा बॉल, हा फॉर्म पुल करण्याचा प्रयत्न. क्षेत्ररक्षक आहे अमोल मात्रे त्या ठिकाणी स्वतः आपला हजरजबाबीपणा दाखवत असताना पाहायला मिळतात. अनेक वेळेला त्यांना यस्टांच्या पाठीमागे अनेक वेळेला स्लीपमध्ये शॉर्ट फाईन लेग, शॉर्ट थर्ड मॅनला नेहमीच पाहायला मिळालेत, परंतु सध्या दगडीला शॉर्ट स्क्वेअर लेग रिजन मध्ये ते तैनात पाहायला मिळतात. एक उत्कृष्ट दर्जाचे संघमालक तथा एक उत्कृष्ट कर्णधार. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा क्षेत्ररक्षक आहे. रन्स मिळणार नाहीये. लगातारचे 2 चेंडू. सुमित औटीकडे गोलंदाजीतील धार आपण पाहतोय, कारण त्याच्या गोलंदाजीची धार कदापि कमी होत असताना पाहायला मिळाली नाहीये. कारण गेली अनेक वर्षामध्ये आपण पाहिलं आंबेगाव प्रीमियर लीगची मला आठवण होते, कारण तिथे जाऊन चांगल्या दर्जाचं क्रिकेट आपल्या तालुक्यासाठी आपल्या गावासाठी त्यालाही खेळत असताना आपण पाहायला मिळालं. परंतु अगदी त्याच वेळेला खुल्या गटातील त्याचा दांडगा अनुभव सध्या दगडीला त्याला कामी येत असताना पाहायला मिळाला. विक्रोलिया टीमकडून त्याला खेळत असताना आपण पाहायला मिळतोय. हा चेंडू ड्रायव्हिंग लेन वरती जिथे ऑफ ड्राईव्ह करतायत, फ्रंट लेग पुढे आणत असताना मुंबईचा क्वीन नेकलेस समजल्या जाणाऱ्या मरीन ड्राईव्ह पेक्षा ही देखणा हा ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाला, ज्यावरती एक सिंगल प्राप्त होती. संघाची धावसंख्या एकेरीच्या मदतीने 3 धावा धाव फलकावरती आहेत. पहिले षटक प्रगतीपथावरती पाहायला मिळते. आवश्यकता आहे ती धावांची. 55चा करायचा पाठलाग. एक मोठं लक्ष आजच्या तिसऱ्या मॅच मध्ये आपण पाहत आहोत. पाठलाग केला जाईल का? हा चेंडू देखील खाली राहिला. स्किट होतोय. वेगाने गोलंदाजी इथे मैदानाच्या आतमध्ये करण्यात येते. सुमित औटीने गोलंदाजी करत असताना एक बाब आवर्जून केली आहे. आपल्या खांद्याचा वापर न करता रिसने जास्तीची गोलंदाजी करत असताना पाहायला मिळाला. आणि म्हणून की काय, चेंडू पडल्यानंतर अनेक वेळेला स्किट होणारे आणि तेही यस्टनच्या पाठीमागे स्थिरावणारे पाहायला मिळाले.
गेम ऑन मॅच ऑन, सामना जिवंत ठेवलाय. चांगल्या टप्प्यावरती त्याने गोलंदाजी केली. केवळ धाबा आल्या त्या 3. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपुष्टात आल्यानंतर पाहायला मिळत आहे. पूर्वार्धामध्ये धाबा बनवण्यासाठी आटापिटा करावा लागला, कारण एकंदरीत आपण खेळाडूंनाही बाद होत असताना पाहायला मिळालं. जिथे 5 खेळाडू बाद झालेत, एक चांगल्या दर्जाची बॅटिंग एकंदरीत आपण पाहिलं तर आघाडीचा बॅटर शशिकांत कदमने केली. अगदी त्याच वेळेला 13 धावांची उपयुक्त खेळी इश्तियाक शेख अर्थात चिंटीच्याही बॅटमधून येत असताना पाहायला मिळाली. हा चेंडू गिरीश कोत्रेकरचा ऑन ड्राईव्ह केलाय. क्षेत्ररक्षक आहे इथे हलगर्जीपणा. धाव मिळतील त्या 4. हा आलाय नशिबाची साथ, मिळतील धावा 4. हा चौकार येत असताना रिप्ले आपण पाहतोय. ड्रायव्हिंग लेंथला हाही बॉल, बॅटचा फेस ओपन केला, डाऊन द ग्राउंड खेळले. क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी आतिघाई आणि संकटात नाही. रोहन साळुंके चुकी होतीये. चौकार आला. संघाची धावसंख्या 4च्या मदतीने 7 धावा फलकावरती आहेत. पुढचा बॉल पुन्हा एकदा गिरीश कोत्रेकर. दिशाहीन चेंडू जो मात्र पाहायला मिळतोय. लयबद्धतेने गोलंदाजी करणारा गिरीश कोत्रेकर या मॅच मध्ये पहिल्या बॉलवरती त्याच्या अगेन्स्ट 5 धावा येत असताना पाहायला मिळतात. कारण गिरीश कोत्रेकर एक इकॉनॉमिकल, एक चांगल्या दर्जाची गोलंदाजी त्याच्या माध्यमातून आपण पाहिली आहे. हा बॉल ऑन साइडला हवेमध्ये फ्लॅट पॅरलल, चेंडू सीमारेषेच्या बाहेर. आणखीन एक दमदार, वजनदार, शानदार चौकार येत असताना 12 धावा फलकावरती आहेत. ऋतुराज त्याची बॅटिंग ज्या पद्धतीने मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळते, ज्या पद्धतीने तो या सामन्यामध्ये फलंदाजी करत असताना पाहायला मिळालाय. संघामध्ये त्याला संधी मिळाली आहे आणि एक वाईल्ड कार्ड एंट्री या मॅच मध्ये ज्या खेळाडूला संधी मिळाली ना, त्या संधीचं सोनं करत असताना आपण ऋतुराजला पाहतोय. हा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न. स्वतःचा फॉलो थ्रू मध्ये गिरीश कोत्रेकर चेंडूपर्यंत पोहोचेल. धाव मिळणार नाही. हा चेंडू 8, जिथे 7 बॉल 8 धावसंख्येवरती ऋतुराज बॅटिंग करतोय. संघाची धावसंख्या 12 धावा फलकावरती पाहायला मिळाल्या. 12 रन्स ऑन दी बोर्ड. 2 चौकार आल्यात या षटकामध्ये. हा बॉल देखील ऑन साइडला खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. इश्तियाक त्या ठिकाणी चेंडूवरती वेगाने येत असताना पाहायला मिळतोय. 3 खेळाडू कांजूरमार्ग परिसरामधून येत असताना पाहायला मिळालेत. जिथे आपण पाहिलं तर अनिकेत सावंत असेल, सुमित औटीला आपण पाहिलं, इश्तियाक शेखला आपण पाहतोय. कांजूरमार्ग परिसरामधून येणारे खेळाडूंना आपण पाहत आहोत. पुढचा बॉल आडव्या बॅटने बॅटचा स्टिकर द्यावा लागलाय. क्षेत्ररक्षक आहे बंटी. चेंडू पर्यंत येईल, तदवर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. 14 धावा फलकावरती पाहायला मिळतात. 14 रन्स ऑन दी बोर्ड. गिरीश कोत्रेकरचं हे महागडे षटक म्हणता येईल, कारण मागील मॅच मध्ये 2 षटकांमध्ये 6 धावा देत असताना मॅन ऑफ द मॅच चा पुरस्कार, एक विकेट प्राप्त करत असताना ज्या खेळाडूने मिळवला, त्याचं हे षटक हे महागडे राहिलं. 11 जिथे आपण पाहिलं तर या षटकामध्ये आल्या त्या 11 एकंदरीत धावफलकावरती आहेत. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 14 धावा धावफलकावरती आहेत. करंट रन रेट आहे तर 7च्या सरासरीने 14 धावा 2 षटकांच्या समाप्तीनंतर पाहायला मिळतात. जे एकंदरीत विचार केला तर या मॅच मध्ये विजयासाठी आवश्यकता राहील येणाऱ्या 36 बॉलचा खेळ शेष आहे आणि 36 बॉल मध्ये 41 ची गरज. 36 चेंडूने 41 धावा. सामना खुला झालाय असंच म्हणावं लागेल, कारण समीकरणं जी अगदी सुरुवातीला काहीशी वेगळी पाहायला मिळत होती, ती समीकरणं बदलत असताना पाहायला मिळतात. 14 धावा धावफलकावरती आहेत. पहा ना किती मजा या स्कोर कार्ड मध्ये देखील. 14 धावा धावफलकावरती आहेत आणि विजयासाठी अजूनही 41 ची गरज आहे. अर्थात 14चा उलटा केला तर 41 ची आवश्यकता अजूनही या सामन्यामध्ये राहील. 36 बॉलचा खेळ शेष आहे. गोलंदाजीमध्ये फेरबदल. गोलंदाजी मार्कवरती सौरभ अंकुश. चेंडू हवेमध्ये. क्षेत्ररक्षक गिरीश जरूर होता, परंतु वेगाने हाफ स्ट्रोक तिथे पाहायला मिळाला. गिरीशने हात टाकण्याचा प्रयत्न केला नाही. 2 वेळेला इजा एकाच हातावरती झाल्यानंतर स्वतःचं दुःख किंबहुना ती दुखापत आणि त्या होणाऱ्या वेदना सोसणारा एक मात्र खेळाडू गिरीश कोत्रेकर असेल. धावफलकावरती 15 एकेरीच्या मदतीने ऋतुराज उसळी जास्त प्राप्त होत असताना पाहायला मिळते. अतिरिक्त बाउन्स या गोलंदाजीमधील धार मागील मॅच मध्ये जी काही आपण पाहिली होती, ज्या गोलंदाजाने खोलवर टप्प्याचे चेंडू हाताळण्यासाठी महारथ आहे, तो सौरभ अंकुश हाफ ट्रॅकर बॉल हातात असताना सातत्यपूर्ण पाहायला मिळतोय.
टोकरक्षक चेंडू ज्याने मागील मॅच मध्ये हातात असताना आकाश चिंदारी यासारख्या खेळाडूला बाद केलं होतं. पुन्हा एकदा हाफ ट्रॅकर होता. हाफ आर्म पुल करण्याचा प्रयत्न, वेगाने ही रन्स कंप्लीट करण्यात आली आहे. अगदी धावांची चोरी खेळपट्टीच्या समीप होऊन एक चिकी सिंगल इथे प्राप्त होत असताना पाहायला मिळते. एक एक धाव इम्पॉर्टंट आहे आणि याच खेळाच्या जोरावरती मागील सामना विजेता पद जे काही भूषवलं होतं किंवा विजयी झाला होता संघ, तो अर्थातच रॉयल वॉरियर्स RS स्पोर्ट्स ही टीम. याचं कारण देखील हेच होतं की सिंगल्स आणि डबल्सला जास्तीचं प्राधान्य देण्यात आलं होतं. उर्मेश भाई JMB 7070 यांच्या माध्यमातून जिथे प्रत्येक षटकार 500 रुपये, चौकारासाठी 200 रुपये. हा चेंडू ऑन साईडला हलक्या हाताने खेळले, टर्न केला होता, मनगट वळवली, एक सिंगल इथे मिळेल. एकेरीच्या मदतीने 18 धाबा दाफलकावरती आहेत. एक एक धाव थेंबे थेंबे तळे साचे. एक एक धावेने आपण या विजयाच्या समीप वाटचाल करू शकतो. कोणती जोखीम घ्यायची नाहीये आणि हेच प्रयत्न इथे पाहायला मिळतात. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती 18 तर आल्यात. जोखीम घेण्याची कोणती आवश्यकता नाही. करंट रन रेट 7.20, आस्किंग रन रेट 6.73. पुन्हा एकदा डाबे एसटी वरती अतिरिक्त धावेंचा भडीमार हा बोनस आहे आणि खऱ्या अर्थानं या धावांसाठी कोणत्याही पद्धतीचे कष्ट करावे लागत नाही आहेत प्रतिस्पर्धी संघाला. याचा विचार करावा लागेल. एक्स्ट्रा धावा थांबाव्या लागणार आहेत. संघाची धावसंख्या 19. ध्यान केंद्रित हो जाता है, सकारात्मक सोच मन में मानो जल तरंग. धाफलकावरती 19 धावा धाफलकावरती आपण पाहत आहोत. पुढचा बॉल हाफ ट्रॅकर पुन्हा एकदा होता. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, या वेळेला गोलंदाजाला दंडित करण्यात येईल. रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्स टीम सध्या परिस्थितीमध्ये सुस्थितीमध्ये पाहायला मिळते कारण रन्स आलेत. एक्स्ट्रा रन्सचा भडीमार राहिलाय. एक्स्ट्राचा एकंदरीत विचार केला तर प्राजक्ताताई आपण पाहिलं 6 एक्स्ट्रा आलेत या इनिंग मध्ये. 20 धावा धाफलकावरती जिथे DRS कॉल केलाय. वेस्ट हाईट अर्थात हाईट किती आहे पाहिली जाईल आणि हाईट फॅक्टर इथे किती महत्वाचा राहतोय कारण एकंदरीत आपण पाहिलं ना तर राजमुद्रा विक्रोलियन्स टीम सध्या परिस्थितीमध्ये ज्या पद्धतीचा खेळ करत असताना पाहायला मिळाली. गोलंदाजी वरच्या दर्जाची केली जाणारी संघ सध्याच्या घडीला अतिरिक्त धावा देखील बहाल करत असताना पाहायला मिळाला. फिल्डिंग टीमने इथे DRS घेतलाय आणि हाईट किती आहे, उसळी किती प्राप्त झाली आहे. नो बॉल आणि तदनंतर पुन्हा एकदा सुरुवात होत असताना पाहायला मिळते फिल्डिंग टीम DRS लॉस्ट असेल अर्थात अतिरिक्त धाव देखील येईल आणि अगदी त्याच वेळेला बॅटर ऋतुराजला फ्री हिट असेल. ऑन साईडला केला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी वेगाने चेंडूवरती आला. आपल्या उजव्या बाजूला जात असताना चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण प्रितेश जोशीला आपण त्या ठिकाणी पाहायला. ठाण्याचा बाळकुमचा हा खेळाडू वेगाने आला, चांगल्या दर्जाचे क्षेत्ररक्षण केलं. संघासाठी एक एक धाव इम्पॉर्टंट आहे. धावा अडवायच्या आहेत, धावा रोखायच्या आहेत आणि तेच प्रयत्न मैदानाच्या आतमध्ये होत असताना 21 धावा धाफलकावरती. पुढचा बॉल आणखीन एक खोला समोरच्या दिशेने केले का तर चांगला होता परंतु रन्स मिळणार नाही. डाऊन द ग्राउंड, स्टिक डाऊन द ग्राउंड. सर पाटणे जयनीश पटेल GP बॅटिंग करत असताना सध्या दगडीला पाहायला मिळतोय. स्ट्राईक रेटवरती आहे. साईड ऍक्टरचा रोल त्याने आता मात्र निभावत असताना पाहायला मिळाला. 6 बॉल 3 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात. ऋतुराज 12 बॉल 11 धावा त्याच्या बॅटमधून येत असताना 21 धावा धाफलकावरती आहेत. तिसऱ्या षटक प्रगतीपथावरती. पुढचा बॉल आणखीन एक खोला ऑन साईडला केलेत. क्षेत्ररक्षक आहे. काऊ कॉर्नरहून लॉंग ऑनला येईल तदवर मात्र घेतली जाणारी एकेरी धाव. एकेरीच्या मदतीने संघाची धावसंख्या 22 धावा धाफलकावरती पाहायला मिळतात. 3 षटकांचा खेळ संपला. विजयासाठी जिथे अजूनही आवश्यकता असेल येणाऱ्या 5 षटकांमध्ये अर्थात 30 बॉल मध्ये 33 ची आवश्यकता. 30 चेंडू आणि 33 धावा. 30 चेंडू आणि 33 ची गरज या सामन्यामध्ये पाहायला मिळेल. फोर्स कप 2024 WWL
सीझन 1 आपण पाहत आहोत. अगदी स्क्रीनवरती दिसणारी ही मेज अर्थात गधा ही मात्र दिली जाणाऱ्या विजेत्या संघाच्या कर्णधाराला काहीतरी वेगळं नाविन्यपूर्ण, तेही प्रथमच रबर बॉल क्रिकेटमध्ये, टेनिस क्रिकेट विश्वामध्ये प्रथमच या साऱ्या संकल्पना ज्या मात्र पाहायला मिळतात. विश्वचषक चॅम्पियन, विश्वचषक टेस्ट चॅम्पियन लीग मध्ये ज्या पद्धतीत आपल्याला ही गधा पाहायला मिळते आणि या वेळेला ही गधा कोणाच्या नावे, कोणाच्या कर्णधार पदाखाली जिंकली जाते, या गोष्टी फार महत्वाच्या राहतील. जयनेश पटेल अजूनही मैदानाच्या आतमध्ये उभा आहे. आघाडीच्या दोन्ही जोडगोळीने चांगल्या रीतीची पार्टनरशिप केली आहे, संघाला एक ब्राईट स्टार्ट मिळवून दिली आहे, एक स्वप्नवत सुरुवात, एक साजेसा खेळ या संघाच्या माध्यमातून सद्य परिस्थितीमध्ये आपण होत असताना पाहायला मिळतोय. अगदी त्याच वेळेला भारतीय संघाने टॉस जिंकून प्रथम बॅटिंग करण्याचा निर्णय घेतलाय. प्लेइंग 11 अगदी सेम असेल आजच्या दिवशी देखील, कोणते चेंजेस नाही आहेत. गोलंदाज हाफ रॅक राऊंड साईडला खेळण्याचा प्रयत्न, उसळी जास्त प्राप्त झाली. पहिला बॉल वेगाने जो मात्र पाहायला मिळालाय. साऊथ आफ्रिका संघामध्येही कोणते बदल नाही आहेत. महत्वपूर्ण हा सामना आणि आज मात्र चालून आलेली नामी संधी आहे, कारण रोहित शर्मा शेवटचा आणि अंतिम विश्वचषक त्याच्यासाठी असू शकेल कदाचित त्याच्या कर्णधार पदाखाली. डिसिजन पेंडिंग इथे देखील पाहायला मिळतोय. बॅटिंग टीमने चॅलेंज केलंय पंचांच्या या डिसिजनला. रिव्ह्यू इथे घेण्यात येतोय. धाव फलकावरती धाबा आहेत त्या 22 धाबा धाव फलकावरती पाहायला मिळतात. 55चा पाठलाग करायचा आहे. लक्ष कितीही मोठं असेल ना, इरादे मोठे असावे लागतात. आत्मविश्वासाने हे दोन्ही फलंदाज खेळतात. संयम तितकासा चांगला दाखवलाय. अनेक वेळा आपण म्हणतो ना, धीर धरल्यानंतर अनेक गोष्टी साध्य होतात, धीर झाल्यानंतर त्या बिघडतात, आणि संयमाने खेळणारे हे दोन्ही फलंदाज पाहायला मिळतात. निर्णय प्रलंबित आहे. काय डिसिजन येतोय हे देखील पाहावं लागेल. आघाडीचे दोन्ही फलंदाजामध्ये ऋतुराजने वरच्या दर्जाची फलंदाजी केली. चौकार जरूर आले तरी देखील संयम दाखवला. सिंगल्स आणि डबल जास्तीचे घेण्याचा प्रयत्न केला. सिंगलवरती जास्तीचा कल दोन्ही फलंदाजांचा पाहायला मिळाला. परंतु हा डिसिजन आपण पाहूयात. एक एक निर्णय फार महत्वाचा आहे. दूध का दूध आणि पाणी का पाणी, क्या रहेगी आगे की कहाणी. आणि खऱ्या अर्थानं आपण पाहिलं ना तर जिथे दूध आणि दूध पाण्याचं पाणी करण्यासाठी फोर्स 1 लाईव्हचे संपूर्ण कॅमेरामॅन देखील सज्ज आहेत. 6 कॅमेऱ्यानिशी ही स्पर्धा लाईव्ह कव्हरेज करण्यात येते. एक प्रथमच नवीन पायंडा या क्रिकेटमध्ये जो मातला घातला जातो. येणाऱ्या आगामी कालावधीमध्ये हरेश सरांनी थोड्याच वेळापूर्वी ही गोष्ट आवर्जून सांगितली की येणाऱ्या कालावधीमध्ये या गोष्टी आवर्जून पाहायला मिळतील. गोलंदाज सुमित पुन्हा एकदा सज्ज होत असताना पाहायला मिळेल. पुढचा बॉल यावेळेला खोला टाकण्याचा प्रयत्न. ऑन साइडला क्षेत्ररक्षक आहे. घडतंय तरी काय मैदानाच्या आतमध्ये. आघाडीची ही जोडी जमली होती. अशा परिस्थितीमध्ये असं वाटत होतं कुठे ना कुठेतरी गालबोट लागतंय की काय, परंतु ही रन्स इथे कंप्लीट करण्यात आली आहे. वेगाने रन्स कंप्लीट होत असताना पाहायला मिळते. एक एक धाव किती महत्वाची, एक एक धाव किती इम्पॅक्टफुल आहे, कारण या षटकामध्ये विकेट टेकर गोलंदाज सुमित औटीने संधी निर्माण केली होती. खोला टाकलेला बॉल असं वाटलं होतं की धाव अंगलट येते, ही जोडी फोडली जाते की काय, परंतु रन्स अगदी वेगाने चित्याची चपळाई आणि हरणाचा वेग धारण करत असताना ही रन्स कंप्लीट करण्यात येत असताना पाहायला मिळाली. धाव फलकावरती 24. हा बॉल डाव्या एसीवरती पुन्हा एकदा वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अतिरिक्त धाव, एक्स्ट्रा रन, एक्स्ट्रा धावा आणि धावा त्याही अतिरिक्त स्वरूपामध्ये ज्या दिल्या जातात. प्रतिस्पर्धी संघाने कोणती जोखीम घेतलेली नाहीये. 55चा पाठलाग करायचा, 25 तर बनल्यात, अर्धा पल्ला आपण गाठलाय. आघाडीचे दोन्ही फलंदाज ज्या गोष्टी करण्यामध्ये पारंगत आहेत. एक एक रन्स इथे
अगदी धावांची चोरी तेही खेळपट्टीच्या समीप होऊन इथं होत असताना पाहायला मिळाली. काहीतरी वेगळं करायला हवं संघाला, काहीतरी गोलंदाजांना वेगळा विचार करावा लागेल, सिंगल्स थांबवावा लागतील. जो प्रेशर क्रिएट होतोय तो प्रतिस्पर्धी संघावरती टाकण्यासाठी विकेट मिळवाव्या लागतील, कोंडी फोडावी लागेल. क्रिकेटचं एक पूरक समीकरण आहे. खोला टाकलेला बॉल चॉप केला अंडरम क्रिकेट स्टाईलने उजव्या एसीच्या बाहेर टॅप करत असताना एक सिंगल इथे प्राप्त होते. क्रिकेटचे एक पूरक समीकरण आहे. जिथे विकेट जातात तिथे रन्स थांबतात आणि रन्स जर का थांबवायचे ना तर विकेट्स देखील मिळवाव्याच लागतील. विकेट टेकर गोलंदाज सुमित औटेला फलकावरती धावा आहेत त्या 26 विदाउट लॉस. बॅटिंग करत असताना मैदानाच्या आतमध्ये हा बॉल हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न करण्यात आला. क्षेत्ररक्षक आहे पॉइंटला. एक सिंगल इथे प्राप्त होते. निखिल जाधव त्या ठिकाणी पाहायला मिळतोय. एक सिंगलच्या मदतीने संघाची धावसंख्या 27 धावा फलकावरती पाहायला मिळतात. धावफलकावरती धावा त्या 27. 27. पुढचा बॉल घेऊन गोलंदाज पुन्हा एकदा सज्ज होत असताना सुमित. या गोलंदाजाला कोणत्याही पद्धतीची जोखीम घेतली नाही आहे, कारण त्याच्या विरोधात एक रणनीतीबद्ध खेळ पाहायला मिळाला. डायरेक्ट हिट करण्याचा प्रयत्न गिरीश कोत्रेकरच्या माध्यमातून. प्रयत्न तर करावेच लागतील विकेट मिळवण्यासाठी. ही कोंडी फोडायची, इथे विकेट मिळवायची आहे तर तुम्हाला आवर्जून अशा रीतीचे प्रयत्न करणंच भाग आहे. आणि तोच प्रयत्न तुम्ही जिथे स्क्रीनवरती पाहताय गिरीश कोत्रेकरने केला. हाताला दुखापत झाली आहे, फेकी करण्याचा प्रयत्न त्याने आवर्जून केला. जर विकेट मिळवली तीही जिथे ऋतुराजची तर संघाच्या हिताची राहू शकत होती. त्यासाठी चालू असणारे प्रयत्न आटापिटा मैदानाच्या आतमध्ये पाहायला मिळतो. सुमित पुढचा बॉल खोला टाकला, समोरच्या दिशेने खेळले. क्षेत्ररक्षक आहे, चांगल्या दर्जाचं क्षेत्ररक्षण. प्रेझेन्स ऑफ माइंड चांगला दाखवला इथे इस्तियाक शेख अर्थात चिंटीने. पूर्वार्धाचा खेळ चालू आहे. इथे आपण पाहतोय षटक क्रमांक 4 प्रगतीपथावरती असताना 29 धावा फलकावरती आहेत. चांगल्या दर्जाचा स्ट्रोक अगदी क्षणार्धामध्ये उषळी चेंडूने घेतली होती. इस्तियाक शेख त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धाबा अडवायच्या आहेत, धाबा रोखायच्या आहेत. विकेट गेलेली नाही आहे. ऋतुराज आणि जयनेश. खोला टाकलेला बॉल हलक्या हाताने ऑन साइडला इथे खेळलाय. क्षेत्ररक्षक आहे त्या ठिकाणी. एक सिंगल मिळेल. षटक संपुष्टात आले. 4 षटकांच्या समाप्तीनंतर विदाउट लॉस 30 धावा फलकावरती आहेत. येणारे चेंडू तुमच्याकडे असतील ते अर्थातच इथून 24 आणि 24 बॉल मध्ये विजयासाठी 25 ची आवश्यकता. सामना चांगला होणार. रफ अँड टफ मॅच यात ती मात्र शंका नाही आहे. कुठे जाऊ नका. ही आकर्षक अशी मॅच तुम्ही आपल्याला स्क्रीनवरती पाहताय. तद्वर या पण आवाजामध्ये करूयात बदल. खेळपट्टी करण्यात येईल ओलसर. तद्वर एक छोटासा ब्रेक आणि ब्रेकच्या पलीकडे या पण आवाज ऐकूयात मनीजी पाटील सरांचा. थँक्यू. धन्यवाद जयेश भोसले सर. धन्यवाद हरीश पंड्या सर. आता प्रेक्षकांना अपडेट्स द्यायचे कुठले? फायनल सुरू झालेली आहे T20 इंटरनॅशनल वर्ल्ड कपची आणि या ठिकाणी फोर्स कप सुद्धा सुरू आहे. मला असं वाटतं प्रेक्षकांनी दोन्ही मॅचचा आनंद घ्यावा. अजूनही फोर्स 1 लाईव्हला तुम्ही सबस्क्राईब केलं नसेल, सबस्क्राईब करा. सन्माननीय पद्मनाथ प्रभू बाबू जे अंडरआर्म क्रिकेटचे नावाजलेले पंच आहेत. तर पद्मनाभ प्रभूजी, आपणास विनंती करतो आपण व्यासपीठावर विराजमान व्हायचं आहे. अंडरआर्म क्रिकेटचे प्रख्यात असे पंच पद्मनाथजी या ठिकाणी उपस्थित राहिलेले आहेत. त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. तर खेळपट्टी ओलसर केली जाते आणि आता पुन्हा एकदा नव्याने सुरुवात आपण म्हणू शकतो या 5व्या षटकाची आपण म्हणू शकतोय. दोन्ही संघ एकाच स्थानावर दिसून येत आहेत. 4 षटकांच्या नंतर आपण धावफलक पाहतोय बिनबाद 30 धावा. म्हणजे हा देखील एक विक्रम आता बनतोय असं वाटते. पहिल्या विकेटच्या भागीदारीसाठी जयनेश आणि ऋतुराज यांनी दोघांनी इक्वल कॉन्ट्रीब्युशन दिलेलं आहे आणि जो 55 धावांचा पल्ला पार करायचा आहे त्यासाठी जी प्रॉमिसिंग स्टार्ट आवश्यक होती ती प्रॉमिसिंग स्टार्ट या दोन्ही फलंदाजांच्या वतीने मिळते.
14 धावांवर ऋतुराज खेळत आहेत, जयनीश खेळत आहेत 7 वर, आणि आपण एक्स्ट्राचा जर आढावा घेतला तर एकूण 8 एक्स्ट्राज. बघा या डावात सुद्धा एक्स्ट्राज खूप महत्वपूर्ण भूमिका घेते. गिरीश ऑन साइडला प्रॉपर कनेक्शन, बॉल स्क्वेअर लेगला, बॉटम हँडचा वापर करतात, बॅकफुटला बॅलन्स करून खूप चांगलं हँड आय कोऑर्डिनेशन फलंदाज ऋतुराजचं पाहायला मिळालंय. चौकार येतो रिप्ले मध्ये आपण नक्कीच पाहू शकतो. गिरीश यांनी हा बॉल हार्डलेनला ठेवला होता आणि त्यानंतरला काय बॅलन्स आहे बॅकफुटचा आणि हँड आय कोऑर्डिनेशन. संधीच नव्हती क्षेत्ररक्षकाकडे आणि या 4 धावा मिळत आहेत. खूप चांगली ऍडजस्टमेंट ऋतुराजची आपण पाहतोय. फुल फेस ऑफ बॅट, जबरदस्त स्ट्रेच हिट, लॉंग ऑनला क्षेत्ररक्षक अवेलेबल होते पण त्यानंतर वेगानं ती 1 धाव पूर्ण होताना आपण पाहिलं. गोलंदाज देखील विकेटचा शोध घेण्याचा प्रयत्न करतात आणि म्हणतात ना की शक्य तेवढे प्रयत्न केल्यानंतर अशक्य असं काहीच राहत नाही आणि तेच आता शक्य करून दाखवावं लागेल गिरीश कोचरेकरला. हवेत आहे बॉल, संधी आहे पण क्षेत्ररक्षक नाहीये मिड ऑफला. वेगानं क्षेत्ररक्षक बॉलवर पोहोचेल तोपर्यंत ती एक क्विक सिंगल पूर्ण झाली. एका धावेची वाढ आणि धावसंख्या पोहोचते आता 36 या आकड्यावर. 36 रन्स ऑन बोर्ड. गतिरोधक लावणं गोलंदाजाचं काम आहे. धाव फलकाला पण या ठिकाणी फलंदाज अभ्यासपूर्ण खेळ करतायत आणि अवांतरच्या ज्या धावा आहेत गोलंदाजांना त्रास देत आहेत, क्षेत्ररक्षकांना त्रास देत आहेत आणि तो त्रास शेवटच्या टप्प्यावर होऊ नये त्यामुळे त्यावर आताच नियंत्रण ठेवावं लागेल गोलंदाजांना. धावसंख्या 37 झाले. रिक्वायर्ड रन रेट 5.14. हो बॅकवर्डला गेले, कट केले बॉलला. प्रॉपर स्ट्रोक सिलेक्शन, मेरिटवर खेळतायत, बॉलच्या बॉलिंग पथला ओळखतायत आणि प्रॉपर बॉलला बॅटच्या मध्यावर घेऊन क्रिकेट खेळतायत. फलंदाजांच्या वतीनं एक मनमोहक क्रिकेट आपण पाहतोय. धावसंख्या पोहोचते आता 38 या आकड्यावर. 38 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी आवश्यकता आहे 17ची. ज्या वेगानं खेळायचंय तो वेग या ठिकाणी फलंदाज देत आहेत आणि म्हणतात ना की गणित सोडवण्याची पद्धत जर योग्य असली तर उत्तर हे योग्यच मिळणार आहे. आणि आतापर्यंत हे गणित धावांचं जयनेश आणि ऋतुराज यांच्या वतीनं आतापर्यंत चांगलंच सोडवलं गेलेलं आहे. पण यानंतर काय, जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही, सांगता येत नाही जिंकतोय नक्की कोण. कारण क्रिकेट हा पलटवाराचा खेळ आहे आणि म्हणूनच तो पलटवार करण्यासाठी तुमची तयारी प्रत्येक क्षणाला असली पाहिजे. डॉट बॉलवर आता फोकस राहतोय. गिरीश या सामन्यामध्ये थोडेसे खर्चिक राहिलेत. मागच्या सामन्यामध्ये मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार त्यांना मिळाला. इकॉनॉमिकल आणि विकेट टेकर ते राहिले होते. पण या सामन्यामध्ये थोडंसं विपरीत घडलंय. गॅपमध्ये बॉल आहे, कव्हरला खेळताना एक्स्ट्रा एफर्ट्स त्यांचे पाहायला मिळत आहेत. जबरदस्त स्ट्रोक सिलेक्शन. मी नाही थांबणार, मी नाही वाकणार, मी नाही झुकणार, खेचेन प्रत्येक बॉल सीमारेषा पार. चौकार येतोय आणि अशा पद्धतीने 5 षटकाचा खेळ संपून धावसंख्या पोहोचते आता 42 या आकड्यावर. 42 रन्स ऑन बोर्ड. या ठिकाणी उन्मेश भाई जय अंबे 77 यांच्या वतीने प्रत्येक चौकारासाठी 200 रुपये आणि प्रत्येक षटकारासाठी 500 रुपये आहेत. आतापर्यंत 4 चौकार आपण पाहतोय. 1 चौकार जयनेशच्या वतीनं आलेला आहे आणि 3 चौकार ऋतुराजच्या वतीनं आपण पाहतोय. तर षटकार जरी नाही आलेत आतापर्यंत या डावामध्ये पण चौकारांच्या माध्यमातून धावांची भूक भागवली जाते. तर अपडेट्स आपण प्रत्येक ओव्हर ब्रेकमध्ये घेऊया. भारतीय संघाचे आतापर्यंत दुसऱ्या षटकातले 5 बॉल डिलिव्हर झाले. धावसंख्या 23 एक गडी बाद भारत. आता तो कोण फलंदाज बाद झालाय ब्रेक के बाद थोडा सस्पेन्स आपण देखील ठेवूया. धावसंख्या 42. आता पुढचे अपडेट्स मला विचारू नका, थँक्यू. कारण आता आपण फोर्स 1 या यूट्यूब वाहिनीवर येतोय. फोर्स कप पाहतोय. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यकता 13ची. बॉल शिल्लक आहेत 18 आणि आता पाहूया. हे षटक खूप इम्पॉर्टंट असेल मला असं वाटते. राजमुद्रा विक्रोलियन्स संघाला सर्व्हाइव्ह करायचं असेल या सामन्यामध्ये तर या षटकावर लक्ष केंद्रित करावं लागेल. ऑप्शनच्या बाहेरचा बॉल होता. थोडेसे झुकले, खाली आले, बॉलच्या पिचिंगचा आढावा घेतला, बॉलच्या बाउन्सचा अंदाज घेतला आणि त्यानंतर थोडे खाली येऊन जमिनीशी एक संत होऊन हा खेळण्याचा प्रयत्न होता. फटका पण या ठिकाणी व्यवस्थित कनेक्शन झालं नाही. येतोय हा डॉट. सौरभ अंकुश ग्लान्स करायचा आहे. बॉल तर मागे जातोय पण इम्पॅक्ट होऊन मैदानाच्या आतमध्ये येतोय. ह्या षटकावर
लक्ष केंद्रित करायचं आहे आणि तेच कुठेतरी मैदानाच्या आतमध्ये गोलंदाज सौरभच्या वतीने पाहायला मिळते. पहिल्या षटकामध्ये त्यांच्या वतीने खर्च झाल्या होत्या एकूण 7 धावा. त्यांना संधी मिळाली सेकंड ओव्हरसाठी आणि आता बॅक टू बॅक ते अप टू डेट पिचिंगवर जात आहेत. ओ बॅक टू द बॉलर आणि आले होते पोझिशन मध्ये, झेल टिपता येऊ शकला असता. बघा एक एक संधी तुम्हाला आपल्या नावावर करण्यासाठी प्रयत्न करावे लागेल, कारण फक्त ऑपॉर्च्युनिटी मिळून चालणार नाही. त्या ऑपॉर्च्युनिटीवर 100% एफर्ट्स लावताना ती ऑपॉर्च्युनिटी आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न प्रत्येक क्षेत्ररक्षकाला आणि गोलंदाजाला करावा लागेल. आणि आता ती कॅच ड्रॉप झाले, संधी मिळते ती म्हणजे ऋतुराजला. सुरुवात चांगली या षटकाची सौरभ अंकुशकडून. 42 धावा धावफलकावर आहेत. जिंकण्यासाठी अजूनही 13 धावांची आवश्यकता. स्ट्रगल चालू आहे. राजमुद्रा विक्रोळी यांचं. सक्सेस मध्ये परावर्तित होतील का? या ठिकाणी अमोल मात्रे इन ऍक्शन फलंदाज होत आहेत बाद. ज्या विकेटचा शोध घ्यायचा होता, जरी ही विकेट गोलंदाजाच्या खात्यात जात नाहीये, पण एक पार्टनरशिप जी डोकेदुखी देत होती राजमुद्रा विक्रोळींच्या संघाला, ती पार्टनरशिप ब्रेक झाले आणि फलंदाज बाद होत आहेत. जयनेश हा एक टर्निंग पॉइंट ठरू शकतोय, पण जयनेश जरी बाद झालेत, मैदानाच्या आतमध्ये नवीन फलंदाज येत आहेत. उमर खान मागच्या सामन्याचे मॅन ऑफ द मॅच रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्स साठी उमर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत. खेळाडूंसमोर आव्हान ठेवणं खूप आता गरजेचं होऊन बसलेलं आहे आणि अमोल म्हात्रे यांनी सौरभ अंकुश समोर आव्हान ठेवलं. कशीही येऊ द्या, विकेट येणं गरजेचं होतं आणि त्यासाठी अँटिसिपेशन अमोल म्हात्रे यांनी दिलं आणि धावचीची विकेट मिळाली. आणि आता नवीन फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग एंडला आपण पाहतोय ते म्हणजेच मिस्टर उमर खान. नॉन स्ट्रायकर एंडला आपण ऋतुराजला पाहतोय, एक सेट बॅटर आहेत ज्यांच्या वतीनं चौकार देखील आपण 3 पाहिले. स्ट्रायकर एंडला फ्रेश बॅटर उमर खान. जिंकण्यासाठी 13ची गरज. बॉल शिल्लक आहेत 14 चेंडू 13ची गरज. हे षटक चांगलंच हाताळलंय. सौरभने ब्लाइंड स्ट्रोक होता, ऑनसाइड आडव्या बॅटने खेळण्याचा प्रयत्न आणि तो प्रयत्न निष्क्रिय झालेला आहे. येतोय हा डॉट बॉल. आता सिच्युएशन पुन्हा एकदा बदलते, समीकरण पुन्हा एकदा बदलते. बॉल शिल्लक आहे 13, आवश्यकता 13 चेंडू 13ची गरज आहे. पुन्हा एकदा या षटकाच्या माध्यमातून या डावावर पकड मजबूत करण्याचा प्रयत्न राजमुद्रा विक्रोळी या संघाचा दिसून येतोय. सौरभ अंकुशने चांगलीच कामगिरी या षटकामध्ये केले. ऑफस्टंपच्या बाहेरचा बॉल. नवनवीन प्रयोग समजदारीने करायला हवेत. आपण कुठल्या सिच्युएशनला आहोत आणि या सिच्युएशनला आपण काय करायला हवं, त्या माध्यमातून तुमच्या संघाचा पराभव किंवा विजय हा निश्चित होत असतो. ही एक धाव बोनसच्या स्वरूपात मिळाली. धावसंख्या जाते आता 43 वर 43. हो, यावेळेस पंच केला हलक्या हाताने. क्षेत्ररक्षक आहेत कव्हर पॉइंटला, स्टॉप करतात बॉल आणि तोपर्यंत एकदा होते पूर्ण. आणि या एका धावेच्या मदतीने धावसंख्या पोहोचते आता 1 गडी बाद. 44 धावा जिंकण्यासाठी आवश्यकता 12 चेंडू 11 धावा. 12 बॉल्स अँड 11 रन्स रिक्वायर्ड टू विन. आपण पाहतोय फोर्स कप 2024 वेट विकेट लीग. फोर्स 1 लाईव्ह या यूट्यूब वाहिनीला आपण अजूनही जर सबस्क्राईब केलं नसेल तर सायलेंट व्ह्यूवर बनू नका, सबस्क्राईब करा आणि भविष्यातील मोठमोठ्या स्पर्धांचा आनंद घ्या. 12 चेंडू 11 धावांची गरज आहे. सामना बॅलन्स्ड आहे. अमोल म्हात्रे वेगवेगळ्या मोटिवेशनल स्पीचसाठी ओळखले जातात. एक चांगलं क्रिकेट ते खेळतात, मार्गदर्शन करण्याचं काम करतात. काउन्सिलिंग देखील खूप महत्त्वाची आहे. वेगवेगळ्या दिग्गज खेळाडूंच्या वतीनं ती मार्गदर्शनपर शब्द या आधुनिक क्रिकेटपटूंच्या कानावर पडतात. काही जण त्याचा फायदा उचलतात, फायदा घेतात. फायदा होतो करिअरमध्ये, कारण हे अनुभवाचे बोल आहेत. आणि पाहूया आता हा अनुभव ते शेअर करतायत. नवीन गोलंदाज बॉलिंग ट्रॅकवर येत आहेत. रोहित येत आहेत. 12 चेंडूमध्ये 11 धावांची गरज आहे. आणि आता थोडासा वेळ व्यतीत करतात, जास्त वेळ घेऊ नका. जितका वेळ आम्ही तुम्हाला दिलेला आहे 40 मिनिटांचा, त्या 40 मिनिटांमध्ये तो डाव पूर्ण झाला पाहिजे. सातत्याने आम्ही त्याच सूचना तुम्हाला देत राहिलेलो आहे. बघा, जिंकण्यासाठी फक्त जिद्द आणि हरण्यासाठी फक्त एक भीती आवश्यक आहे. आणि त्याचमुळे आता तुम्हाला काय बाळगायचं आहे हे तुमचं तुम्हाला ठाऊक असायला हवं. उमर खान एका बाजूनं ज्यांच्याकडे अनुभवाची शिदोरी आहे आणि मागच्या सामन्यामध्ये देखील त्यांचा चांगला खेळ राहिला आहे, त्याचमुळे गोड आठवणी आहेत या फोर्स कपच्या उमर खानच्या मनामध्ये. पण जिंकण्याची जिद्द आता रोहितच्या गोलंदाजीमध्ये देखील दिसते का पाहूया. रोहित तयार बॉलिंग ट्रॅकवर. बॅट चेंज, पण त्या ठिकाणी बेल स्ट्रीप झाले आणि आता फलंदाज उमरला परतावं लागते आणि सामन्यामध्ये वाढते चुरस. कारण महत्वपूर्ण फलंदाज ज्यांच्या खांद्यावर जबाबदारी होती धावांचा पाठलाग करण्याची,
उमर बाद झालेत. बघा या ठिकाणी प्लेड ऑन झाले, लेग स्टंपवर बॉल आदळला आणि पहिल्याच चेंडूवर रोहितला मिळाली सफलता. रोहित विकेट घेऊन जात आहेत. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये येत आहेत 4थ्या क्रमांकावर. चला यार स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्स. रॉयल वॉरियर्स एक्स्ट्रा मेंबर आशिष कनोजिया नवीन फलंदाज आपण पाहतोय. नक्कीच त्यांनी या ठिकाणी शहानिशा केली की बॉल आपल्या आवाक्यात आहे की नाही, पण अशा वेळेला जेव्हा आपण शेवटच्या टप्प्यावर असतो प्रत्येक स्ट्रोक तुम्हाला ऑफर करायचा आहे. आणि आता हा डॉट येतोय. पहिले 2 चेंडू रोहितने आपल्या नावावर केले, धावसंख्या थांबलेत 44 या आकड्यावर. हवेत आहे बॉल, छताला आदळलाय, बॉलर आलाय फ्रेम मध्ये, धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला परतावं लागेल. मी म्हणालो होतो की जोपर्यंत शेवटचा बॉल डिलिव्हर होत नाही, शेवटची धाव पूर्ण होत नाही, तोपर्यंत कोण जिंकला हे सांगता येत नाहीये. सामन्यामध्ये ट्विस्ट येतोय. सामना हा सुपर हिट होईल, शेवटच्या टप्प्यापर्यंत जाईल आणि प्रेक्षकांना लास्ट बॉल थ्रिल अनुभवायचं असते. आणि मला असं वाटतं या सामन्याच्या माध्यमातून शेवटच्या टप्प्यापर्यंतचं जे क्रिकेट आहे, जे जिद्दीचं क्रिकेट आहे, प्रेक्षकांना पाहायला मिळेल. सोनूबाई मुंबई फोटोग्राफर असोसिएशनचे ते पदाधिकारी आहेत. सोनूबाई यांचं व्यासपीठावर आगमन झालंय, त्यांचं मी मनपूर्वक स्वागत करतोय. या आठवणी देखील ते आपल्या कॅमेऱ्यामध्ये कैद करतील फोर्स कपच्या, आणि त्यांना आता कॅमेऱ्यामध्ये कैद केलं जाते. फोर्स कपच्या आठवणी क्षणोक्षणी तुम्हाला आनंद देऊन जातील, कारण नवीन संकल्पना आहे आणि नवीन संकल्पना आता प्रेक्षकांच्या पसंतीस पडते आणि आता यूज टू झालेलं आहे. पहिल्या सामन्यामध्ये स्ट्रगल पाहिलं होतं पण 2 संघांचं, पण आता दोन्ही संघ जे जिंकलेले आहेत एक एकदा चांगल्या लयीमध्ये दिसत आहेत, चांगल्या रिदममध्ये दिसत आहेत. पुन्हा एकदा इक्वेशनकडे वळूया. 11 धावांची गरज. हो यावेळेस फुल फेस ऑफ द बॅट, चांगला फॉलो थ्रू हा स्ट्रोक खेळताना मिड ऑफला बॉल थांबतोय तोपर्यंत 1 धाव पूर्ण होते. नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये वसीम आलेले आहेत. फ्रेश बॅटर स्ट्रायकिंग एंडला. ऋतुराजच्या वतीने आतापर्यंत 20 धावांचं योगदान मिळालंय. ऋतुराज एका रिदममध्ये दिसून येत आहेत. तुमच्याकडे ते प्रत्येक दर्जाचे फटके असायला हवे, कारण आपण म्हणतो जेव्हा बाजारामध्ये मोबाईल विकत घ्यायला जातो आपण कॅमेरा पाहतो, मेमरी पाहतो, रॅम पाहतो, सर्व गोष्टी पाहतो, तेव्हा आपण मोबाईल विकत घेतो. क्रिकेटपटू तसंच आहे. फलंदाजाकडे ते वेगवेगळे फटके असायला हवेत आणि ऋतुराजचे ते फटके पाहायला मिळालेत. बॅटची एज, बॉल मागे, गलीमध्ये क्षेत्ररक्षक पोचतील बॉलवर, तोपर्यंत 1 धाव होईल पूर्ण. 1-1 धावेला महत्व आहे, 1-1 डॉट बॉलला महत्व आहे. दोन्ही संघांचा पर्स्पेक्टिव्ह आपण पाहिला, पण या ठिकाणी आता ती 1 धाव मिळते. धावसंख्या पोचते आता 46 या आकड्यावर. जिंकण्यासाठी आवश्यकता 9ची. बॉल शिल्लक आहेत आता 7 चेंडू 9 धावांची गरज. पुन्हा एकदा दोन्ही संघांच्या माहितीसाठी कंपल्सरी चेस हा या स्पर्धेचा नियम आहे, त्याचमुळे या धावा पूर्ण कराव्या लागतील टीम AR स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्सला. दोन्ही संघ एकमेकांना चॅलेंज करण्याचं काम करतात आणि ज्या गोष्टी तुम्हाला चॅलेंज करतात त्या गोष्टी तुम्हाला चेंज करतात. जिंकण्यासाठी ते प्रयत्न तुम्ही करत असतात आणि या ठिकाणी ते प्रयत्न प्रत्येक बॉल नंतर दोन्ही संघांचे पाहायला मिळत आहेत. जिंकून आराम करायचा आहे, उद्या संध्याकाळी यायचं आहे, त्यासाठी ही पडझड मैदानाच्या आतमध्ये दोन्ही संघांची पाहायला मिळते. पण पाहूया जिंकेल कोण. प्रश्न अजूनही अनुत्तरित आहे. 46 धावा 3 गडी बाद. रोहित हो यावेळेस ऑन साईडला फ्लिक केलाय. योग्य त्यावेळी योग्य तो फटका, गोलंदाजाला मिळाला झटका. मिळाल्या त्या 4 धावा 7व्या षटकाच्या शेवटच्या बॉलवर आणि अशा पद्धतीनं 50 ओलांडलेली आहे AR स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्स. जिंकण्यासाठी 6 चेंडू 5 धावांची गरज. चला खेळाडूने गेटच्या बाहेर थांबा. AR स्पोर्ट्स गेट बंद करा, गेटच्या बाहेर थांबा. गेट बंद करा, गेटच्या बाहेर थांबा. एक्साइटमेंट तुमची आहे, आम्ही मान्य करतो, पण क्रिकेटला कुठेतरी आपण त्या पद्धतीने नाही खेळायचंय, नियमांच्या अंतर्गत खेळायचंय. गेट बंद करा. तर आपण पाहतोय स्क्रीनवर 6 चेंडू 5 धावांची गरज. जर तुम्ही सीसॉ पाहिला नसेल तर तुम्ही या सामन्याकडे पाहून लक्षात घेऊ शकता की सीसॉ नक्की कसा असतो. सामना कधी झुकतोय राजमुद्रा विक्रोळ यांच्या बाजूने, सामना कधी झुकतोय रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्सच्या बाजूने. पण आता हे षटक खूप महत्त्वाचं असेल. आपण 8 षटकांचा फॉर्मॅट खेळतोय. मागच्या 90 चेंडूवर काय झालंय त्या गोष्टीकडे लक्ष न घालता आता पुढच्या 6 चेंडूंवर काय घडणार आहे लक्ष आता प्रत्येक खेळाडूचं, प्रत्येक प्रेक्षकाचं राहिलेलं आहे. पुढचे 6 चेंडू जे आहेत सामन्याचा निकाल ठरवणारे आहेत. पुढचे 6 चेंडू जे आहेत तुम्हाला एका रात्रीची आनंदाची झोप देणारे आहेत. पुढचे 6 चेंडू जे आहेत
पहिल्या क्रमांकाचं बक्षीस जिंकण्याच्या शर्यतीमध्ये तुम्हाला पुढचे चाल देणारे आहेत. आणि पाहूया हे पुढचे 6 चेंडू कुठला संघ आपल्या नावावर करतोय. स्ट्रायकर एंडला वसीम आहे, बॉलिंग एंडला आपण बॉलर पाहतोय तो म्हणजेच अनिकेत. ऑनसाइडला खेळायचा प्रयत्न, बॉडी मुवमेंट थोडीशी चुकली होती. क्षेत्ररक्षण गिरीचं जसं व्हायला पाहिजे तसं झालं नाही. लेग बायची 1 धाव मिळते. धावा कशाही येऊ द्या, धावा आल्या पाहिजेत. आमचे सिद्दीक बाबी सर नेहमीच म्हणतात पैसे कसेही येऊ द्या, कॅशने येऊ द्या, फोनपेने येऊ द्या, जीपेने येऊ द्या, पैसे आले पाहिजेत. आणि या ठिकाणी ती धाव मिळते. 1 धाव वाढते, धावसंख्या पोहोचते 51 वर. जिंकण्यासाठी आवश्यकता आता 4ची. बॉल शिल्लक आहेत 5 चेंडू 4 धावांची गरज. प्रत्येक आता क्रिकेट रसिकाची धडधड ज्या क्षणाला वाढते तो क्षण म्हणे त्याच्या आतमध्ये पाहतोय. ऑन साइडला पुल केलंय पण बॉल तर या टर्फच्या बाहेर गुल होणार नाहीये, लक्षात घ्या. पण या ठिकाणी प्रोटेक्शन आहे. 1 धाव मिळतो, सुधारण्याचा प्रयत्न आणि या ठिकाणी कॉल चुकला आणि फलंदाज बाद झाला. ही 1 धाव मिळते आणि या एका धावेच्या वाढीने धावसंख्या पोहोचते आता 52 आकड्यावर. वसीमला परतावं लागते. 52 रन्स ऑन बोर्ड. जिंकण्यासाठी अजूनही 3 धावांची गरज आहे. लाईफ आपण जगतोय, जिंकण्यासाठी जगतोय, पुढे जाण्यासाठी जगतोय, प्रगती करण्यासाठी जगतोय. क्रिकेटचा खेळ देखील तेच तुम्हाला सांगतो. या ठिकाणी आपण येतोय. फलंदाज कुठला बाद झालाय ते पाहण्यासाठी आपण वॉर रूम मध्ये येतोय. मनोज सर, जिंकण्यासाठी 3ची गरज आहे. क्रिकेटचा फॉर्मॅट आता ग्लॅमरस झालेला आहे आणि त्याचमुळे आपण हे आधुनिक क्रिकेट पाहतोय. मागच्या 3 सामन्यांपासून तो क्रिकेटचा खेळ आपण एका बंद टर्फमध्ये उत्कृष्टरित्या खेळू शकतोय त्याची प्रचिती देऊन जातोय. 4 चेंडूंचा खेळ आता बाकी आहे आणि 3 धावांची आवश्यकता आहे. यस, तर नवीन बॅटर इम्रान, नवीन बॅटर नॉन स्ट्रायकर एंडला आपण पाहतोय. स्ट्रायकर एंडला इन फॉर्म बॅटर ऋतुराज आहे. 4 चेंडूंचा खेळ बाकी आहे आणि 4 चेंडूंचा खेळ आता आपल्या नावावर करण्याचा प्रयत्न कोण करतोय पाहूया. 4 चेंडू 3ची गरज. यावेळेस गॅप मध्ये हाय बॉल, क्षेत्ररक्षक स्क्वेअर लेगला पण त्या ठिकाणी 1 धाव पळून पूर्ण केलेली आहे. दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न चालू आहेत. फलंदाजाच्या आतमध्ये क्षेत्ररक्षणामध्ये चुकतायत आणि एक चूक तुम्हाला सामन्यामध्ये पराभव देऊन जाऊ शकते. प्रत्येकाला इक्वल कॉन्ट्रीब्युशन द्यायचंय. क्रिकेट हा कोणाचा एकाधिकार नाहीये. तुम्ही जर संघामध्ये सहभागी झालायत तर तुम्हाला 100% एफर्ट्स द्यावेच लागतील. मिसफील्ड झाली, बॅकअप साठी पोहोचले तरी देखील बॉल कायतर झाला नाहीये. थ्रो होईपर्यंत 2 धावा पूर्ण केल्या. आता बॉल धावा झालेल्या आहेत 54. स्कोअर लेवल झालाय. जिंकण्यासाठी 3 चेंडू 1ची गरज. 3 चेंडू 1ची गरज आणि आता शेवटच्या टप्प्यावर आपण आलेलो आहोत आणि तरी देखील अमोल म्हात्रे जिद्द सोडण्याच्या तयारीत नाहीयेत. त्यांना माहिती आहे निकाल अजून लागलेला नाही. त्याचमुळे माझ्याकडे वेळ आहे मैदानाच्या आतमध्ये थांबण्याचा, माझ्याकडे वेळ आहे मेहनत घेण्याचा, माझ्याकडे वेळ आहे अजूनही आपलं नशीब आजमावायचा आणि माझ्याकडे वेळ आहे अचूक पर्याय वापरायचा. क्षेत्ररक्षण जवळ केलेलं आहे धावांना वाचवण्यासाठी. बॉल शिल्लक आहे 3, आवश्यकता 1ची. बॉलिंग मार्कर बॉलर तयार. बॅकची एज, बॉल मागे आणि रनआउटची संधी. फलंदाज बाद. इम्रानला परतावं लागते. धाव घेण्याची गरज होती का? स्ट्राईक सोडण्याची गरज होती का? धाव तर पूर्ण होणारी नव्हती आणि आता नॉन स्ट्रायकर एंडवर पोहोचले ऋतुराज. जे सेट होते 28 धावांवर खेळत आहेत. इम्रान हे बाद झाले. 2 चेंडूचा खेळ बाकी, 1 धावेची गरज. 2 चेंडू 1 धावेची गरज. प्रणय कोळी नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये पोहोचतायत. अजूनही तो निकाल लागलेला नाहीये. एकतर्फी सामना झालेला नाहीये. आतापर्यंत 3 सामन्यांचा आपण आढावा घेतला तर प्रणय कोळी हे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये आपण पाहतायत. जितका मोठा संघर्ष तितका मोठा विजय असं नेहमीच म्हटलं जाते. एक हाती सामने प्रेक्षकांच्या लक्षात राहत नाही. शेवटच्या चेंडूवर निकाल लागलेले सामने प्रेक्षकांच्या चिरकाल लक्षात राहतात. चर्चा तशाच सामन्यांची होते आणि हा सामना तुझा तसाच होतोय. शेवटच्या टप्प्यावर पोहोचलाय. 2 चेंडूचा खेळ बाकी, 1 धावेची आहे गरज. बॉलिंग बरोबर बॉलर तयार प्रणयसाठी. प्रणय पुढे आले आणि पुढे आल्यानंतर बॉलला पुढे पाठवला. सामना आपल्या नावावर केला आणि आता टॉप 4 मध्ये पोहोचणारा हा पहिला संघ जो आहे तो आहे
रॉयल वॉरियर्स AR स्पोर्ट्स, ज्यांनी 55 धावांचा पाठलाग योग्य त्या वेळेत केलेला आहे आणि अशा पद्धतीनं एक चांगला विजय AR स्पोर्ट्स रॉयल वॉरियर्सच्या नावावर जातोय. हार्ड लक टीम राजमुद्रा विक्रोलियन्स. काय सामना रंगलाय. शेवटच्या क्षणापर्यंत तो निकाल लागला नाही, पण या ठिकाणी कॉन्फिडन्स वरच्या दर्जाचा आपण पाहिला. लगेच आपण प्रेझेंटेशन बॉक्सकडे वळतोय, ज्या ठिकाणी व्हॉइस ऑफ इंडिया हरीश पंड्या सर मॅन ऑफ द मॅचच्या पुरस्काराची घोषणा करतील. आपण त्या ठिकाणी पाहणार आहोत. इक्वल कॉन्ट्रीब्युशन झालंय, तर आपण मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार या ठिकाणी अनाऊन्स करतोय, ज्यांच्या वतीनं 28 धावांचं योगदान फलंदाजी करताना मिळालंय. 29 धावांचं योगदान मिळालेलं आहे. ऋतुराज ठरतायत मॅन ऑफ द मॅच. आपण सरळ जाऊया हरीश पंड्या सरांच्या दिशेने प्रेझेंटेशन बॉक्समध्ये.